सिद्धू सर थोडा द्या आजचा दिवस आवाजाचा शेवट. प्रशासनाला देखील आम्ही समालोचकाच्या माध्यमातून विनंती करतो की आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि आज थोडासा आमच्यासाठी वेळ शिथिल असावा. खरंच खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या शब्दाला यश यावं. गेल्या 5 मैदानामध्ये दिवसापासून जर आपण पाहिलं तर या मैदानावरती आजूबाजूचे जे नागरिक असतात, आजूबाजूची जी वसाहत आहे, त्यांनी गेल्या 5 दिवसापासून आम्हाला सहन केलंय. परंतु त्या नागरिकांना देखील आम्ही सांगू इच्छितो की आजचा दिवस आमच्यासाठी असावा. खरंच हे प्रेक्षक मायबाप सर्वजण स्टेडियमच्या वरती बसून सुद्धा हा सामना बघतायत. खरंच या प्रेक्षकांना मानलं पाहिजे. आणि खास हा लाल टी शर्ट वाल्या भावासाठी खरोखर एक शायरी. जळायला आग म्हणतात, विजल्यावर राख म्हणतात. जळायला आग म्हणतात, विजल्यावर राख म्हणतात. गार्डनला बाग म्हणतात आणि तुझ्याकडे जे नाही त्याला मेंदू म्हणतात, मेंदू म्हणतात. नक्कीच आमचे खाली येऊ नको, तू खाली येऊ नको. विवेकजी आमच्या सोबतच जोडले गेलेत. मी तर या निमित्तानं एवढंच सांगेल तमाम क्रीडा रसिकांना, पहिलीमध्ये मन रमलं नाही तरी चालेल, पहिलीमध्ये मन रमलं नाही तर चालेल, दुसरीमध्ये मन रक्की नमेल, पण मुलांना शाळेत पाठवा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं आव्हान आहे. दुसरा काहीचा गैरसमज करून घेऊ नका. सामन्यातला पहिला चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवधूत पाटील स्ट्रायकर बॉलर. गोलंदाज मात्र पाहतोय वॉशिंग पावडर निर्मा. प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, कारण या षटकामध्ये मात्र फलंदाजाकडे धुलाई करण्याची सुवर्ण संधी आहे. स्ट्रायकर बॅटर बबल नाईक, सिंधुदुर्गातला हा सुपुत्र मात्र आपण पाहतोय. वेंगुर्ला तालुक्याचा हा खेळाडू आज आपल्या या मैदानावरती. बबल नाईक पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी आहे. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केलाय, गोल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 7 षटकामध्ये 80-90 धावा एक फायटिंग टोटल या मैदानावरती अपेक्षित आहे. प्रेक्षकांची खचाखच गर्दी मात्र आज आपल्याला पाहायला मिळते. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, सांगलीकरांनी सांगितलं की 22 ते 26 एप्रिल IPL ला सुट्टी आहे. सगळे प्रेक्षक मात्र आज या मैदानावरती आहेत. बबल नाईकच्या बॅट मधून डबल 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 षटकार. शॉट मध्ये वजन नाही, कारण धावा मिळणार अर्धा डझन नाही. आणि काय त्याने सुरेख कॅच घेतलाय. चला हेडफोन घ्यायला यायचंय. हेडफोन येताना मोबाईल घेऊन आला, येता जाताना हेडफोन घेऊन जातोय. जबरदस्त मात्र षटकार ठोकलाय बबल नाईक. युद्धाला झाली सुरुवात. चेंडू फळीचं युद्ध. 2 मातबर, 2 दिग्गज संघ, 2 दादा संघ. चेंडू फळीचं युद्ध. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठं. दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. पुन्हा एकदा फटका. थोडासा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक ओहो, पुढे थोडासा पडलाय चेंडू. थोडस जीवनदान मिळालंय असंच म्हणावं लागेल. स्वयंभू सांगली आपल्या संघाचा एक खेळाडू पाठवून द्या. स्वयंभू सांगली. खरं म्हणतातच ना, देव तारी त्याला कोण मारी, जाको रागे साहिबा मार सखे ना कोई. जबरदस्त मात्र मागच्या सामन्यामध्ये जी स्फोटक सुरुवात दिली होती तो फलंदाज मात्र आलाय मैदानावरती. इंजमाम, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं केलं होतं काम तमाम, त्या खेळाडूचं नाव आहे इंजमाम. 3 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावरती. हा चेंडू पाहिलाय आणि सोडून दिलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. मला वाटतं सुरुवात दोन्ही फलंदाजांना वाईट बॉलनं झालेली आहे. पहिला चेंडू बबलनं खेळला होता, त्याच्यासाठी वाईट बॉल आला. त्याच्यानंतर
इंजमाम स्ट्राईक वरती आल्यानंतर इंजमामला देखील एक वाईट चेंडू मिळाला. एकूण 9 धावा धावफलकावरती. 1 लाखाचे 2 लाख करायचे. 1.5 तास मैदानावरती घाम गाळायचा आहे. बरोबर जर आपण पाहिलं तर 11:18 सामन्याला झाली सुरुवात. या चेंडूवरती इंजमाम च्या बॅट मधून आलाय स्फोटक षटकार. वॉड बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन इंजमाम. समोरच्या बाजूला मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचं डिजिटल स्कोर कार्ड साइड स्क्रीन वरती आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन इंजमाम. 84 मीटरचा षटकार. कॅमेरामन साइड स्क्रीन थोडंसं ब्राईट करा. समोरचं डिजिटल स्कोर कार्ड थोडंसं ब्राईट करा. काय समोर आता चेंडू. आपण पाहतोय साइड स्क्रीन वरती कॉंग्रॅच्युलेशन इंजमाम. 84 मीटरचा षटकार. समोरच्या डिजिटल स्कोर कार्ड वरती साइड स्क्रीन वरती आपण पाहतोय काय दर्जेदार षटकार ठोकलाय. हा चेंडू मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. 1 धाव देखील नक्कीच घेतली जाईल. ही चांगली रणनीती आहे. पहा खराब चेंडू मिळाला, षटकार वसूल केला. चांगला चेंडू आलाय, स्टंप अटॅक गोलंदाजी केले, सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. असं क्रिकेट मात्र मैदानावरती खेळलं जातंय. काय तो सुपर शॉट मारला होता. असं वाटत होतं की माधवनगरच्या दिशेने तो शॉट. इतका लांब आणि कडक शॉट. शकील काजी यांच्या माध्यमातून इंजमामच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बबल नाईक. नाव आहे बबल. या स्पर्धेत अर्धशतक झळकावले डबल. पुन्हा एकदा बबल नाईकचा तडाखा. हानकी बडीव धुरळा उडीव चेंडूचा केलाय लिंबू. आलाय षटकार. ग्राउंड आयोजक प्रत्येक येलो जर्सी ग्राउंडच्या बाउंड्री लाईन वरती थोडे थोडे उभारले जातील. OMG शॉट. काय शॉट, काय फटका, काय कडक, काय क्लास, काय रॉकेट शॉट आहे. जबरदस्त अफलातून. काय षटकार, काय जबरदस्त षटकार. मात्र बबल नाईक आज मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती त्याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. सांगलीकरांना जे पाहिजे होतं ते पहिल्या षटकामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. सांगली विरुद्ध कोल्हापूर हा सामना मैदानावरती रंगतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. कैलासवासी बाळू डांगे चषक 2026. जबरदस्त बॅटल मैदानावरती रंगलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. परंतु आता आलाय गोलंदाजी मार्कवरती कोण? आयकॉन खेळाडू जावेद संधी, ज्यानं प्रत्येक सामन्यामध्ये अष्टपैलू प्रदर्शन आपल्या संघासाठी केलंय. सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची भारतातली मैदानं गाजवतोय जावेद संधी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वॉशिंग पावडर निर्मा. प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 2. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. वॉशिंग पावडर निर्मा याचा अर्थ आहे धुलाई आहे. आणि पंच यांचा डान्स पाहायचा आहे प्रेक्षकांना. नक्कीच आज सिद्धू गुरव थिरकताना आपल्याला पाहायला मिळतील का? गोलंदाज जावेद संधी. पहिला चेंडू. बॅटची कड आहे. इथं समोर चेंडू पडलाय. धाव घ्यायचा प्रयत्न. ओ हो इथं नॉन स्ट्राईकला विकेट आली असती. कारण इंजमाम थांबला होता. आहा ओहो. इथं बदका पंचांची बदका अदाकारी. नाच काय- रे काय- काय- तुझी काय- काय पिल्ले झालंय साथ मैदानावरती? रे. काय पंच, काय ऍक्शन. रिपीट एकदा रिपीट. बदका बदका नाच रे तुझी पिल्ले साथ रे. काय ऍक्टिंग जबरदस्त. पुढे जर धुरंधर पिक्चर आला तर रेहमान डकेतची भूमिका 100% सिद्धू गुरवना. फक्त लंगडा रेहमान खूप सुंदर आणि जबरदस्त. त्यांच्या कलेला वाव वेळतोय. प्रेक्षक भरभरून प्रेम देतात पंच सिद्धू यांना. खरंच अप्रतिम त्यांचा डान्स आहे. SMKC मध्ये पहा जे सहभागी संघ असतात त्याच्यापैकी 9 महाराष्ट्र हा संघ आहे. त्यांच्या वतीने देखील एक स्पर्धा होणार आहे आणि ती स्पर्धा ऑक्शन पद्धतीची स्पर्धा असेल. त्याच्यासाठी मिरज तालुक्यातील सर्व खेळाडूंनी देखील फॉर्म भरायचे. 9 महाराष्ट्र या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत आणि मिरज तालुक्यातील इथं बबल लाईकचा धमाका. डबल लाईक. हानकी बडीव धुरळा उडीव. पुन्हा एकदा बबल लाईक. ओहो ओहो टाळ्या जाळ्या. ओहो
डंगडक टकडक टकडक रकडक दंगडक रगडक ओहो ओहो डा जबरदस्त. एकदा खरोखर या पंचसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. वाह वाह सुंदर वाह सुंदर वाह वाह सुंदर वाह वाह नियोजन. वाह सिद्धू गुरव वाह छा गए मैदान पर. एक सिद्धू आपण पाहिलाय नवजोत सिद्धू आणि शाहरुख भाई दुसरा शेख. सिद्धू मात्र आपण पाहतोय सिद्धू गुरव. कृपया आवी सर फटाके बाहेरच्या बाजूला फोडा. समोरचा संघ देखील आपल्या इथं पाहुणा संघ आहे. फटाके बाहेरच्या बाजूला फोडा. डबल डबल लाईकच्या बॅट मधून वाशी टू काशी आलाय षटकार. हो 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 ले बेटा काय शॉट आहे बेटा. हो 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 लेग अंपायर आणि पंचांची गळा भेट. ले बेटा काय सुरेख फटका. 19 ते 23 मे महाराष्ट्र नव महाराष्ट्र या संघाच्या वतीने एका स्पर्धेचं आयोजन आहे. नव महाराष्ट्र ग्राउंड वरती 1 मे फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे. मिरज तालुक्यातील सर्व खेळाडूंनी फॉर्म भरायचे आणि या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे. स्ट्रायकर बॅटर बबल नाईक वॉट बॅटिंग. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच डाव्या यष्टीच्या बाहेरून इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अगदी जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये जावेद संधीच्या गोलंदाजीवरती 2 षटकार मारले गेले होते. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एजाज कुरेशीनं आणि त्याच्यानंतर मात्र एजाज कुरेशीची विकेट घेतली होती. परंतु इथं आपण पाहतोय धावफलकावरती धावा 36 धावा. काय कमालीची फलंदाजी. षटक क्रमांक 2 मैदानावरती. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक स्वेरेकच्या दिशेने. 1 धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. आहा सिद्धू सिद्धू अंपायर काय सुरेख. ओ हो 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 चला असं बक्षीस येत असेल. ओ हो पप्पी अगो बाय ग ले चुम्मी. ले बेटा दिल ना दिया. ले बेटा अगदीच लोकांना जर पाहिलं तर खूप चांगलं मनोरंजन मात्र आमच्या विवेक सरांच्या माध्यमातून होतोय. किरीस का सुने का गाना. किरीस का सुने का गाना. ले बेटा काय ते सिद्धू अंपायर आहेत. खरोखर त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. किरीच नाही फक्त मैदानावरती एकच गाणं वाजते. बबल लाईक बबल लाईक बबल लाईक डबल लाईक. डबल लाईक आले त्याला. काय दमदार प्रेक्षकांची मन मात्र जिंकलेत. वाह छा गए मैदान पर. जबरदस्त दमदार स्फोटक विध्वंसक वादळी झंझावती सुनामी डायनामाइट खेळी मैदानावरती साकारतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर अद्याप मैदानावरती जर आपण पाहतोय दुसरं षटक मैदानावरती आपण पाहतोय. प्रेक्षक मित्र आत नाही थोडं बाहेर. प्रेक्षक मित्र आदरणीय कुमार सर चला सामना यांच्या थोडासा स्पीड अप आयोजनाखाली करायचा हा आहे. सुरेख असा सामना. प्रेक्षक जावेद कमबॅक करणार का. पुन्हा एकदा बबल लाईकच्या पॅड मधून डबल तडाखा ठोकलाय षटकार. जबरदस्त सुरेख षटकार ठोकलाय. शॉट. आवाज आहे हा सांगलीचा. आवाज आहे हा सांगलीचा. सांगलीच्या प्रेक्षकांचा आणि आपल्या खेळाडूचा. काय जल्लोष आहे. सांगलीकर हात उपर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. काय शॉट आहे सर. काय मारतोय. काय क्लास मारतोय. जबरदस्त. ओ हो 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 चला 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 मैदानावरती मात्र सध्या चना जोर गरम खिसा गरम. बबल लाईकचा डबल धमाका. प्रेक्षकांना विनंती आहे आपण जे पारितोषिक देत आहे खेळाडूचं लक्ष विचलित होईल. आपण मैदानामध्ये जाऊन पारितोषिक देऊ नका. सामन्याचा टेम्परामेंट जो आहे त्याचा जो रिदम आहे तो रिदम तुटण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही मैदानामध्ये जाऊन कुणी bracket- पारितोषिक देऊ नका. सामना संपल्यानंतर त्याचा सांगलीकरांच्या वतीने सत्कार करा. छोटू चलो चलो चलो. हरवलाय का सांगितलंय. चुकलाय हो बघा. नाही नाही त्याला ए वाटलं बाबा मॅच चालू आहे इधर. पुन्हा एकदा बबल लाईकचा तडाखा. षटकार ठोकलाय. डांगड. ओ हो हो काय पाऊस आहे. तुफानी पाऊस. पैशांचा पाऊस. काय बक्षीस आहे. ओ हो 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 सर बक्षीस देऊ दे पण हे बचत गट करून बक्षीस नाहीत म्हणजे झालं. नाहीतर डोक्याला ताप. उद्या हप्तावाला दारात. 7ला कड्या बंद नाहीत घरात.
चला बचत थोडस गट. सहकार्य करा, थोडस सहकार्य करा. सुरेख सामना. लाल शर्ट वाला. चला आवाज येईना. स्पर्धेचे मुख्य आयोजक आता त्या कुमार बॅट सर आणि गेलेले आहेत बॉलचाच आवाज मैदानावरती. आहे आणि पैशांचा आवाज आहे, पैशांचा. त्याच्या पुढे भल्या भल्यांचा आवाज येत नाही. माझा काय येणार आवाज तुला? 2 षटकामध्ये धावफलकावरती 52 धावा ठोकलेत. ज्या पद्धतीने आपण राजस्थान रॉयलच्या वैभव सूर्यवंशीचा धमाका काल पाहिलाय, तशाच मैदानाच्या प्रकारची फलंदाजी मात्र इथं सर, बबल नाईक. मैदानाच्या आतमध्ये 9 बक्षीस द्यायला चेंडूमध्ये यायचं नाही. 41 बबल नाईक. बक्षीस द्यायला आत यायचं 9 नाही. चेंडूमध्ये 41. सांगलीच्या मैदानावरती सर्वात वेगवान अर्धशतक मात्र बबल नाईक झळकावणार का? 9 चेंडूमध्ये 41. IPL चा रेकॉर्ड आहे. 13 चेंडूमध्ये 50 यशस्वी जयस्वाल, 15 चेंडूमध्ये 50 वैभव सूर्यवंशी. आज मात्र या मैदानावरती सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, मॅच मध्ये व्यत्यय आणू नका. पावसाच्या आत मला मॅच संपवायची आहे. कुणीही व्यत्यय आणू नका, लवकरात लवकर मॅच संपवायची आहे. वेळ करू नका. सगळ्यांनी सहकार्य करा. आयोजन समितीकडून सूचना आहे, आता जर प्रेक्षक कोणी पैसे द्यायला मैदानामध्ये गेले आपला संघ देखील थोडासा पाठीमागे प्रेक्षक घ्या. मायबाप थोडस पाठीमागे या. काय नाही, काय नाही. चला, खूप सुंदर असा सामना सुरू आहे. चला चला बडे बडे कुमार देशों में सर, छोटी छोटी बातें होती रहती है. चला काय सामन्याला काय सुरुवात लक्ष देऊ करा. नका. ओ चला भैया, भैया षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग तुमच्याकडून नाही सोबत भैया. चला, विक्की पुजारी. एक मिनिट, 1 मिनिट. चला सामन्याला सुरुवात होते. स्वतः अमोल, स्वतः कुमार साहेब त्या ठिकाणी आहेत, सिद्धू सर आहेत, कमिटी आहे. अतिउत्साही प्रेक्षक थोडस स्वतःला आवरा. सामना आपल्या मैदानावरती आहे. समोरचा संघ पाहुणा संघ आहे. पाहुण्यांचा देखील आपण मान राखला पाहिजे. कोल्हापूरचा संघ आहे. संघ कोणताही डॉमिनेट नाही झाला पाहिजे. ते आपल्या मैदानावरती येऊन स्पर्धा खेळतायत. आपल्या उत्साहाला थोडासा आवर घाला. आपण उत्साह साजरा करणार आहोत. इंजमामसाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय आणि इथं परतावा लागेल. इंजमाम बॅक टू पॅव्हेलियन. विक्की पुजारी आलाय आणि पहिली विकेट मात्र त्यानं प्राप्त करून दिली. विकी पुजारी करून आलाय तो पूर्ण तयारी. काय सुरेखतेनं गोलंदाजी केली आणि इंजमाम बाद झाला. आणि काहीच नाहीये. सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असं आयोजन आहे. खूप सुरेख अशी सामना आहे. उत्कृष्ट खेळा आणि एन्जॉय करा. अभिनंदन, परंतु अभिनंदन बिरनाळे, वरद सर्व्हिसेस सांगली. पहा किती चांगले प्रेक्षक आहेत. 5,000 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी त्यांनी ऑनलाईन देणार आहेत. 5,000 रुपयांचं पारितोषिक. सामन्यामध्ये व्यत्यय नाहीये. बबल नाईकसाठी हे पारितोषिक आहे. अभिनंदन बिरनाळे यांच्या माध्यमातून हे 5,000 रुपयांचं बबल नाईकसाठी पारितोषिक आहे. आपण कुणीही मैदानामध्ये जाऊ नका. आपल्या घरची स्पर्धा आहे. कुमार पाटील साहेब त्या ठिकाणी आहेत, PSI. महाराष्ट्र पोलीस आहेत. परंतु आपण पाहतोय सगळे आयोजन समितीमध्ये महाराष्ट्र पोलीस असताना सुद्धा आपण सातत्यानं 4 दिवस चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडल्या. याच्यानंतर जर पैसे देण्यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये गेले तर सामना आहे त्या ठिकाणी थांबवला जाईल. याची काळजी घ्या. आणि हे आपलं सांगली आहे. हे आपल्या सांगलीचं नाव आपण वरती करायचं असतं. आपल्याकडून छोट्या मोठ्या चूकभूक करायच्या नसतात. आपल्यामुळे कोणताही व्यत्यय या सामन्यामध्ये आला नाही पाहिजे. 2 लाख रुपयाचा सामना, काळजाचा ठोका वाढवणारा हा सामना, सुंदर अशा वातावरणामध्ये खेळवला जातोय हा सामना. कोण जिंकेल, सांगली का कोल्हापूर? सांगली. इथं हा चेंडू मात्र खेळा. एक धाव घ्यायचा सुशीलचा नक्कीच प्रयत्न होईल. एक धाव घेतली आणि नक्कीच मात्र आता या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक मात्र आपल्याला पाहायला मिळणार का? सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरचं सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याची आज संधी आहे.
9 चेंडूमध्ये 41 धावावरती फलंदाजी करतोय. हे पहा स्वयंभू सांगलीच्या संघामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रणिलजी गिल्डा साहेब सुद्धा आहेत. ते खेळाडू देखील आहेत, परंतु ते खेळाडूच्या अगोदर महाराष्ट्र पोलीस आहेत हे देखील तुम्ही विसरू नका. त्याच्यामुळे अतिउत्साही प्रेक्षक आपण थोडासा आवर घालायचा आहे. आता सांगलीची बॅटिंग आहे, ह्याच्यानंतर कोल्हापूरकरांची पण बॅटिंग येणार आहे. सुरेख असा सामना. बबलच्या बॅटमधून हा पटका खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता बॅक टू बॉलर. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 10 चेंडूमध्ये 41 धावावरती फलंदाजी करतोय. चांगली रणनीती आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 52 धावा आपण जर पाहिलं तर. बरे हळूहळू हे पाडू नका. यावेळी मात्र बबल नाईकच्या बॅट मधून आलाय काय षटकार. शॉट आहे. ठोकलाय षटकार. बबल नाईक पोहोचलाय 11 चेंडूमध्ये 47 धावावरती. 11 चेंडू 47 वरती पोहोचलाय. बघा हे प्रेक्षक आले. प्रेक्षक मध्ये येऊ नका. आयोजन हा. समितीचा निर्णय आहे. जिथे ए! आहे तिथे सामना थांबव. क्रमांक 1 वरची गाडी सुटली. आपल्या घरचा साज. एकीकडे मथुर तर दुसरीकडे सुट्टा निकाल लागणार. सुट्टा निकाल. 2 एकीकडे मथुर आणि एकीकडे वेगाचा बेताज बादशाह बैजा. काय मथुर पळतोय. सूचना पप्पा असं आलेली आहे. दांडकं घेऊन पळले तर असं तूच पळतो का. महाराष्ट्र पोलीस बांधवांकडून सूचना आलेली आहे. परत जर एखादा प्रेक्षक मैदानामध्ये गेला तर सामना जिथं आहे तिथं थांबवला जाईल. आणि सामना थांबवला जाईल आणि आपल्या सांगलीचं जे नाव मऊ 4 केली दिवसामध्ये जाईल. झालेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं, आज संपूर्ण सांगलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहतोय. संपूर्ण भारत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहतोय. कोकण पट्ट्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक प्रेक्षक आमच्याशी ऑनलाईन जोडले गेलेत. आता मैदानामध्ये कोणी जाऊ नका. बॅक टू बॉलर खेळला होता. हा चेंडू मात्र लागलाय. चेंडू पहा अगदी जोरदार प्रहार होता. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेतल्या जातील, परंतु पहा गोलंदाज विकी पुजारी थोडासा जखमी झालाय. आपण पाहायचंय त्या ठिकाणी. अगदी जर आपण पाहिलं तर सुशील बोरले, बबल नाईक फलंदाज आहेत, परंतु पहा खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त झालाय. नाही सामना समितीचे आयोजन समितीचे एक जण कुमार पाटील साहेब किंवा सिद्धू सर आपण मैदानामध्ये जावा. खरोखरच प्रेक्षकांना जो आपण सामना बघतोय त्यापेक्षा आतमध्ये काय फटकेबाजी चालले, काय तो कडक शॉट आहे. हा जर बॉल हा चेंडू जर आपल्याला लागला तर आपण क्रिकेटमधनं संन्यास घेऊ. आपण साधी कळशी उचलत नाही घरामध्ये. आपल्या अंगावरती पाल पडली तरी आपण 3-3 दिवस ऍडमिट असतो. असा बॉल लागल्यानंतर काय होईल. एकतर आपल्या अंगात जीव नाही. आपण नुसतं मोबाईल, पबजी आणि किरीस का गाना सुनेगा हे असं आहे. हा खेळ मर्दानी, हा खेळ युक्ती आणि खेळ हा शक्तीचा. यासाठी खरोखर मैदानामध्ये जो लागतो तो सराव. जखम असेल तर थोडस फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे असेल तर घेऊन मैदानामध्ये जायचंय. आयोजन समितीचे सदस्य. चेंडू खूप जोरात लागला. ज्यावेळी चेंडू रिलीज झाला फटका ठोकला आणि आपण पाहिलंय. सुशील बोरले काय म्हणतात, बँडेज पाहिजे का. खर तर ही दुखापत, हा खेळ हा आपल्या मातीशी निगडीत आहे. हा खेळ आपल्या सरावाशी, आपल्या प्रयत्नाशी, आपल्या जिद्दीशी आणि आपल्या मेहनतीशी हा आपला खेळ निगडीत आहे. कृपया म्हणून म्हणतो, जसा चेंडू आतमध्ये लागतोय परंतु सावधगिरीने आयोजक. मात्र आपण पाहतोय बबल नाईकची जी फलंदाजी होती ती ऑन स्क्रीन आपण पाहतोय. जे चौकार षटकार बबल नाईकने ठोकलेत मोठ्या स्क्रीनवरती, एलईडी स्क्रीनवरती. तमाम प्रेक्षकांच्या नजरा मात्र मोठ्या स्क्रीनवरती आहेत.
आमचे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं खूप सुंदर वर्क आहे, ऑपरेटरचं खूप सुंदर वर्क आहे, त्याचबरोबर आमचे स्कोरर हे पहा फटकेबाजी मॅच कम हायलाइट ज्यादा एकच फाईट वातावरण टाईट बबल नाईक त्याला मात्र सांगलीतून आले डबल लाईक असंच म्हणावं लागेल. ची चौकार षटकाराची उधळण केले बॅक टू बॅक पाठोपाठचे चौकार षटकार आपल्याला दाखवले जात आहेत ऑन स्क्रीन. सर्व प्रेक्षकांच्या नजरा ऑन स्क्रीनवरती आहेत. अगदीच उल्लेखनीय अशी कामगिरी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये सध्या नंबर 1 चॅनेल हा त्याचा षटकार देखील आपण पाहिला होता शेवटचा 61 धावा 2.5 षटकामध्ये. अजूनही अंतिमचा चेंडू या षटकातील बाकी असेल. थोडासा खेळाडू दुखापतग्रस्त झालेला आहे. कुणाच्या बाबतीतही असं मैदानावरती होऊ नये कारण मी अगोदर सांगितलं क्रिकेट खेळ तितका सोपा राहिलेला नाहीये. खूप फास्ट झालंय क्रिकेट. आयकॉन खेळाडूंसाठी सुद्धा आपण क्रिकेट पाहतोय. रोज 100 200 300 400 500 किलोमीटरचा प्रवास आहे. प्रवास करायचा आहे, मैदानावरती यायचं आहे, संघ मालकाच्या संघ नायकाच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करायची आहेत. फलंदाजासाठी क्रिकेटचा खेळ खूप अवघड आहे. गोलंदाजासाठी त्या पद्धतीनं पाहिला तर सोपा आहे असं म्हणावं लागेल कारण फलंदाजाकडे एक चेंडू आहे हिरो या झिरो. गोलंदाजाकडे मात्र एका षटकामध्ये 6 वेळा संधी आहे. जरी 4 षटकार ठोकले आणि त्यानं जर त्याच फलंदाजाची विकेट घेतली तर गोलंदाजाचं कौतुक होतं मित्रांनो. तर षटक क्रमांक 3 मैदानावरती विक्की पुजारीचा या षटकातला अंतिम चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आणि फलंदाज सापडलाय समोर. बिग विकेट ह्यूज विकेट. टेम्परामेंट मात्र थोडस आपण पाहतोय. सामना काही काळासाठी थांबला होता. 49 धावांची धुवाधार खेळी केले. 13 चेंडू मध्ये 49 धावा 7 षटकार. खूप खूप टाळ्या वाजल्या पाहिजेत सांगलीकर. पाहिजे सांगलीकरांनो टाळ्या वाजत राहिल्या टाळ्या- पाहिजेत. जोपर्यंत तो बाहेर जात नाही टाळ्या, तोपर्यंत टाळ्या. टाळ्या वाजल्या पाहिजेत. टाळ्या वाजल्या पाहिजे. ह्याला म्हणायचं सांगलीचं प्रेम. काय जबरदस्त. वाह छा गए मैदान पर. 49 धावांची धडाकेबाज स्फोटक विध्वंसक सुनामी खेळी करून पॅव्हेलियन मध्ये परतलाय बबल नाईक. सांगली बोलते पब्लिक, सांगली बोलते और सांगली बोलते सबको. खूप सुंदर असं आयोजन आणि नियोजनाच्या खाली हा सुंदर वातावरणामध्ये फायनलचा अंतिम महामुकाबला सामना खेळवला जातोय. काय सुरेख असं भव्य दिव्य नियोजन आहे आणि खूप खचाखच असं स्टेडियम भरलंय. पाय ठेवण्यासाठी जागा नाहीये आणि बॅरिगेट्स वरती झोपू नका, बॅरिगेट्स वरती झोपू नका. आणि जर तुम्हाला लागलं तर ह्याला आयोजन आणि संयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही. काय सांगलीकरामध्ये सुपर डुपर हा सामना खेळवला जातोय. एकीकडे स्वयंभू सांगली आणि दुसरीकडे कोल्हापूरचा तडका तांबडा सिद्धू पांढरा. सर प्रेक्षकांच्या आणि पंचांच्या माहितीसाठी 11 वाजून 18 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. परंतु सामन्यामध्ये तब्बल जर पूर्ण आपण पाहिलं तर 6 मिनिटाचा व्यत्यय आला होता. त्याच्यामुळे ती 6 मिनिटं जी आहेत ती वाढवून मिळतील. 6 मिनिटासाठी सामना थांबलेला होता. ज्यावेळी पूर्ण 35 मिनिटं होतील त्यावेळी आम्ही पंचांना इशारा करू, त्यावेळी खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय सुशील बुर्ले. नुकत्याच झालेल्या कागलच्या नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकणारा सुशील बुर्ले. मी गमतीनं नेहमी म्हणत असतो स्वाद भरे शक्ती भरे पार्लेजी आणि मैदानावरती आलाय बुर्लेजी. गोलंदाजी मार्कवरती जावेद संधी पहिल्या षटकामध्ये महागडा ठरलाय. 30 धावा खर्च केलेत परंतु पुन्हा संघ नायकानं विश्वास ठेवलाय. तो विश्वास मात्र सार्थ करणार का? नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय अकीब पिरजादे लेफ्ट हँडेड बॅटर आहे परंतु नॉन स्ट्राईकला आहे. 3 षटकामध्ये 61 धावांचा डोंगर. काही क्षण प्रेक्षकांना वाटलं असेल की मैदानावरती सामना सुरू आहे. वैभव सूर्यवंशीनं ज्या पद्धतीने दमदार फलंदाजी केली सुशील बुर्लेच्या बॅट मधून आलाय षटकार ठोकलाय. जबरदस्त षटकार. पंचांची अदाकारी आपण पाहतोय. वा 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 पंच वा. बघायचं बायकोकडे आणि मान फिरवायची काय मेहुणीकडे. अदाकारी सिद्धू गुरव. काय शॉट आहे, काय आवाज आहे. सांगलीकर, छोट्या सांगलीकर चला बाहेर म्हणतात चला. त्याला सांगलीकर. छोटा प्रेक्षक बाहेर चला. हॅलो
छोटे प्रेक्षक हा बरोबर बरोबर हा हा सकाळी हो लय व्हायरल होणार चला इंस्टा बॉल द्यायचा मैदानामध्ये बॉल हा फोटो काढा बॉल हा. द्यायचा मैदानामध्ये फोटो काढा हा आतापर्यंत हा. जर पाहिलं द्या तर त्याच्या आपण एका पाठीवरती त्याला एक थाप हा सामना क्रमांक 27 चले टाटा करून जा हा विवेक टाटा सर. बाय बाय विवेक सर हो सामना क्रमांक आपण पाहतोय 27 आणि या 27 सामन्यामध्ये पहिल्यांदा चेंडू हरवलाय. मला वाटतं तो सुद्धा चेंडू येईल. प्रेक्षक त्या चेंडूच्या शोधामध्ये असणार आहेत परंतु पहिल्यांदा चेंडू हरवलाय. सुशील बुर्लेनं जो षटकार मारलाय या स्पर्धेतला पहिला चेंडू हरवलाय. हा पंच हो काय गोळा फेकलाय. पंच सिद्धू यांचा डान्स बघायला प्रेक्षक पंचांनी मला वाटतंय स्वतःला डोळ्यात थोडंसं तेल आवरायला घातलंय. पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी सुशील बुर्लेचा स्ट्रोक दाखवला मला वाटतंय ते पंचगिरी सोडून उद्या या मैदानावरती क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने सुशीलनं स्ट्रोक ठोकला अगदी त्याची क्लिअर ऍक्शन मात्र सिद्धू गुरव यांनी मैदानावरती दाखवली. गोलंदाज जावेदला मात्र संधी उपलब्ध करावी लागेल. चतुर गोलंदाज आहे चाणाक्ष. सुशील बुर्लेच्या बॅट फटका बसलाय. जेल 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 टिपलाय सुशील बुर्ले back to pavilion. आउट कोल्हापूर कोल्हापूरचं वार फिरले. तांबडा पांढरा रस्सा उकळतोय. तांबडा पांढरा रस्सा आणि लवंगी मिरची काय कोल्हापूर मध्ये ए ए ए मागे 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 ए, छोटा, मागे ए, छोटा, चलो मागे बाहर. मागे मागे चलो मला दे मला दे मला दे याच्यासाठी मला दे सांगतोय, पहा आता काही तिकडे कुठं क्षण पळतोय नाही नाही विवेक सर आता काही क्षण असं वातावरण होतं की षटकार ठोकल्यानंतर त्यांचं पारितोषिक घेतलं गेलं. आता विकेट आली तर आमचं पारितोषिक घेतलं जाणार नाही. याच्यामुळेच मी सांगतो की सामन्याचा जो टेम्परामेंट आहे सामन्याची जी परिस्थिती आहे आता काही क्षण आमिर भाईंना वाटेल की आमच्या खेळाडूने विकेट घेतली आमचा एखादा चाहता जर पैसे द्यायला गेला तर तुम्ही त्याला का आत जाऊ दिलं नाही. याच्यासाठीच आम्ही सांगत असतो की दोन्ही संघ कुणीही पारितोषिक देऊ नका. तुम्हाला खेळाडूचा खेळ आवडला आम्ही तुम्हाला बोलवू तुमचा सन्मान हा. करू. सामना संपल्यानंतर तुम्ही त्याला पारितोषिक द्या. मैदानाच्या बाहेर तुम्ही त्यांना पारितोषिक द्या बक्षीस द्या सन्मानपत्र द्या घरची जागा त्यांच्या नावावरती करा काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर कोल्हापूर संघाचे समर्थक असतील आता आज जाणारा छोटा मुलगा तर खऱ्या अर्थानं आम्ही आयोजन समितीच्या वतीने आपली क्षमा मागतो. परंतु तुम्ही देखील समजून घ्या कारण आम्हाला सामना चांगल्या स्थितीमध्ये पाहायचा आहे. सांगलीकरांनी गेल्या 4 दिवसापासून जी प्रचंड प्रेक्षकांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. तो अहो, मगाशी कोणाकडे चेंडू वेळ आहे? गेलाय ज्याला कोणाला सापडला असेल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये द्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे पहा तितकासा मिडल झाला नाही बॅटवर. फलंदाज मात्र आलाय दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकरच्या बाबतीत आमच्या दीपेश सरांनी खूप चांगलं वर्णन केलं. आतापर्यंत जवळपास 13 ते 15 वेळा लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार मारणारा हा खेळाडू आहे. 6व्या चेंडूवरती त्यानं गोलंदाजाचा मान 13 वेळा ठेवलाय. त्याच्यामुळे त्यानं 13 वेळा 6वा षटकार मारला नाही. टेनिस क्रिकेट वर्ल्ड मध्ये हा देखील एक रेकॉर्ड आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार तब्बल 13 वेळा. 6व्या चेंडूवरती त्यानं गोलंदाजाचा सन्मान ठेवलाय. कदाचित गोलंदाजाचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं आणि असाच प्रयत्न काल झालेल्या कागलच्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याकडचा जयसिंगपूरचा संदीप मकवानानं 5 षटकार ठोकले आणि 6व्या चेंडूवरती सन्मान दिला. आकिबच्या बॅटमधून फटका फसलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. आता इथं गरज होती का फटका पुन्हा reverse एकदा खेळायची? ओ यू टी आउट झेल बाद. हा बक्षीस द्यायला आत कुणी जायचं नाही. बक्षीस द्यायला कुणी आत जायचं नाही. सामना संपल्यानंतर आपण खेळाडूला बक्षीस द्या सन्मान द्या रोख पारितोषिक द्या 7-12 आपला त्याच्या नावावरती करा. रेशन कार्ड मध्ये त्याचं नाव घ्या. पण चला, चला, new सामना batter. झाल्यानंतर एकीकडे batter. कोल्हापूरचा संघ थोडा आनंदामध्ये दिसतोय. आमिर भैयांच्या चेहऱ्यावरती स्माइल आली आहे आणि पुढचा फलंदाज श्याम पुढचा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय श्याम. श्याम. आजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई. शाम तो किस से बात की है कहना, लड़ाई. ये सर. लड़ाई है गेंद और बल्ले की. शाम से कहना छीनू आया था. नक्कीच जर पाहिलं तर खूप चांगला कमबॅक मात्र जावेद सदीने मिळवून दिलाय. अरे चपट गंजू. पहिल्या षटकामध्ये शाम 30 से धावा कहना आल्या. तो सिंगू डगमगला आया नाही था. तो शांत राहिला. हा काय कदाचित आवाज ती आहे वादळापुढे इकडे ती श्याम शांतता आणि तिकडे होती. रात्र. इकडे आणि श्याम तिकडे रात्र. जावेद संधी
कौतुक करावं लागेल या मैदानात गोलंदाजाचं. खेळतोय तो श्याम. विवेक सर पहा, पहिल्या षटकामध्ये जावेदनं 30 धावा खर्च केल्या, परंतु पुन्हा जिद्दीनं उतरला. 30 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाजावरती विश्वास संघनायकानं ठेवला. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती देखील षटकार ठोकला, परंतु 2 विकेट मात्र प्राप्त केले. समोर फलंदाज श्याम. श्यामच्या बॅट मधून फटका क्लास आहे. एक्सलंट, सो ब्युटिफुल. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. हा ओहो हो लात लात बरोबर हे असंच आहे. ओ आ क्या ओहो कट्टाप्पा काय शॉट. जबरदस्त. जबरदस्त जबरदस्त सिद्धू गुरव, मात्र. जबरदस्त काय शाव. सिद्धू गुरव यांनी यांच्या इशाऱ्यात सांगितलं की 4 जबरदस्त. धावांची पावती फाडली. आणि दुसरा जो इशारा केला, अगदी आपल्याला जर पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचा खेळ पाहायला मिळाला. चौकार मात्र आलाय. प्रयत्न चांगले होते. 72 धावा धावफलकावरती, 4 बाद 72. षटक क्रमांक 4 मैदानावरती. थोडस सामना स्पीडअप करा, वेळ वाचवायचा आहे. इथं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेने चेंडूवरती आलाय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. दर्शन बांदेकर आता मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून प्रेक्षकांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मनोकामना मात्र पूर्ण कराव्या लागतील. ज्या कारणासाठी संघामध्ये घेतलंय ते कारण मात्र त्याला सिद्ध करावं लागेल. चला, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा, 4 बाद 73 धावा आपण पाहतोय. काय सुरेख सामना आहे, काय गर्दी आहे, काय तो उत्साह आहे, काय जबरदस्त श्यामच्या बॅटिंग वरती. कॅमेरा प्रेक्षक जरा दाखवा. घरामध्ये त्यांचे आई वडील, त्यांचे बायको, त्यांची मुलं बघत असतील, माझं गुणाचं बाळ कुठे, कुठं गेलेलं नाहीये. माझं गुणाचं बाळ बसले, गुणाचं बाळ मैदानात कुठं गेलेलं नाहीये. प्रेक्षकांवरती कॅमेरा पण घ्यायचा. प्रेक्षकांवरती कॅमेरा घ्या. खच आज मात्र भरलेले आहेत. आणि आमचे- बायकोला दाखवा व्हिडिओ कॉल करून की मी इथंच आहे. चारही प्रेक्षक आपण जे दिसताय समोर मोठ्या LED स्क्रीन वरती. जे प्रेक्षकांवरती कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा जाऊया, कॅमेरा रोल झालाय पुन्हा फलंदाजावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय सामन्यातलं 5वं षटक. गोलंदाजी मार्कवरती विक्की पुजारी, स्ट्रायकर बॅटर श्याम. ओहो, हा चांगला चेंडू मात्र टाकलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एसटीच्या अगदी जवळून गेलाय. विक्की पुजारी एक अग्रमानांकित खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू. आज मात्र सांगलीच्या या मैदानावरती सांगली विरुद्ध कोल्हापूर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूर म्हणजे लाल मातीतल्या पैलवानांचा जिल्हा, परंतु आज ते सर्व 65 यार्डाच्या या आखाड्यावरती उतरलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. थोडासा बॅकफुट वरती जाऊन हलकासा कट करण्याचा, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काय सांगलीची मुलं, सांगलीचं प्रेक्षक सगळे खचाखच स्टेडियमच्या वरती बसलेत आणि हा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये लाल टी शर्ट काय सुरेख दिसतोय. तुझा एक फोटो जाताना मला दे, उजेडातला. आमचे विवेक सर उजेडातला. मात्र मला वाटतं लाल टी शर्टच्या प्रेमात पडलेले आहेत. मागापासून जर खास आपण मित्र आहे पाहिलं माझा, तर खास. खास उल्लेख होतोय. संतोष गव्हाणे. खराब चेंडू, इट्स अ वाईट बॉल कॉल. डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 74 धावा. खूप खूप आनंद घेत आहेत आणि खरंच असेच आनंद करणारे मित्र आम्हाला पाहिजेत, तरच हे आयुष्य सार्थक ठरतं. श्यामच्या बॅट मधून आलाय फटका. ओ हो. आहा, काय डान्स आहे, डान्स पहा. काय ओहो, गगनक रगनक दंगनक, ओहो दंगनक रगनक, ओहो आत 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 आत, आत आत देव आलाय. आहा, ओ हलगी अशी वाजवू नका, अंगात देव येईल. चला आत घ्या. ओहो, आत. ओहो, असं नाही.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय चेंडू खेळलाय डीप लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 81 धावा. 4 बाद 81. काय सुंदर सामना आहे, खूप सुरेख. आपण गोलंदाजी करा. काय सुरेख सुरेख काय सामना सुरू आहे. भरगच्च स्टेडियम. हा चेंडू मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची धाव मात्र नसेल. खूप चांगली गोलंदाजी पहा विकी पुजारी. सामन्यामध्ये द टर्मिनेटर षटक टाकलं ज्यावेळेस संधीनं 2 विकेट प्राप्त केल्या. त्याच्यानंतर विकी पुजारी आला, थोडेसे मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवलं. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर विकी पुजारीची गोलंदाजी जर आपण पाहिली तर विकी पुजारीनं चेंडू टाकलेत आतापर्यंत 11 आणि धावा खर्च केले त्या 17. एकूण धावा 81. 4 बाद 81. षटक क्रमांक 5 मैदानावरती या षटकातला अंतिम चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार येतोय चौकार. 1 बाउंस चौका. चौकाराने केले. फिल्डर को नहीं 85 दिया धावा. मौका. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 85 धावा धावफलकावरती. काय सुरेख असा फटका. 1 बाउंस चौका. नहीं दिया फिल्डर को कोई मौका. जबरदस्त शॉट दर्शनच्या बॅट मधून. काय ते बॉल- सुरेख, काय ते बॉल सुरेख. षटक मात्र टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज मार्कवरती गोलंदाज. सांगलीकरांकडून अशी अपेक्षाच नाहीये. आपल्या गावाचं नाव. प्रेक्षक मित्र प्लीज चला, बॅरिगेटच्या थोडंसं speed up बाहेर करा सामना. जावा. गोलंदाजी करणारा संघ सामना थोडासा स्पीडअप करा. ज्या ठिकाणी 35 मिनिटं पूर्ण होतील त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 35 प्लस 2 मिनिटाचा जो अवधी आहे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. स्ट्रायकर बॅटर श्याम, नॉन स्ट्राईकला दर्शन. श्याम आणि दर्शन चौकार आणि षटकारांचं दर्शन मात्र आतापर्यंत झालंय. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अजय चुएकर. या स्पर्धेतला एक यशस्वी गोलंदाज आहे. टेप बॉलचं षटक हाताळण्यासाठी नक्कीच जर पाहिलं तर टेप बॉलच्या षटकामध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी जर आपण पाहिलं तर प्रणिलजी गिल्डा साहेब. फटका खेळलाय, फटका फसलाय. विकेट मात्र प्राप्त केली अजय चुएकर. श्याम बॅक टू पॅव्हलियन. चला न्यू बॅटर लगेच जायचंय मैदानामध्ये. श्याम सुंदर असा खेळत होता. श्याम एकीकडे श्याम आणि एकीकडे दर्शन. श्याम में दर्शन जबरदस्त खेळत होता. श्यामची बॅटिंग खूप सुरेख अशी होती. खूप सुंदर असे फटके मारले होते. प्रेक्षक त्याला खूप दाद देत होते, शिट्ट्या मारत होते, टाळ्या वाजवत होते. न्यू बॅटर मात्र मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजीसाठी. पुढचा फलंदाज उमेश. बॅटर अजय आहे का? उमेश कोळेकर. तू आता संघासाठी काहीतरी कर उमेश कोळेकर. चला सामना स्पीडअप करायचा आहे. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला षटकं पूर्ण करावी लागतील. ओहो चेंडू क्लास चेंडू टाकलाय. बॅट काढून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. फटका खेळायचा होता चांगला परंतु चेंडूवरती फिंगर रोल केलेत. काय जबरदस्त गोलंदाजी. टेप बॉलच्या षटकामध्ये विकेट देखील प्राप्त केली. पुढचा चेंडू निर्धाव देखील टाकलाय अजय चुएकर. सातत्यानं या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतला त्याच्या गोलंदाजीचा प्रवास मात्र सर्वोत्तम राहिलाय. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव. टप्पा पडल्यानंतर फलंदाजानं चेंडूकडे एकदा पाहिलं आणि चेंडू सोडून दिला. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव येते. अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 86 धावा. या चेंडूवरती मात्र अंदाधुंद कारभार आहे मैदानावरती. हवेत गोळीबार आहे. चेंडू आणि बॅटचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नसेल. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न जरूर होता. लेग बाईटचा इशारा मात्र पंचांकडून येतोय. एकूण जर पाहिलं तर 87 धावा धावफलकावरती 5.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे.
पुन्हा एकदा इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 2 अवांतर धावा. आहा. एक चेंडू आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर आहे, एक चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आहे. वाशी टू काशी 2 वाईट चेंडू मात्र आपण पाहतोय. एकूण धावफलकावरती धावसंख्या 88. 5 बाद 88. अजूनही 9 चेंडूचा खेळ असेल बाकी. फटका खेळलाय, फसलाय, फटका फसलाय. मयूर कारंडे टिपतोय झेल, संपतोय खेळ. आणखी एक फलंदाज बाद. ह्यूज विकेट दर्शन बांदेकर. मला वाटतं एवढं षटक थोडंसं थांबून जर खेळायचा प्रयत्न झाला असता तर पुढच्या षटकामध्ये कदाचित धावा, परंतु धावांचा वेग मंदावलाय. द टर्मिनेटर जी गोलंदाजी केली जावेद संधी. पहिल्या 7 चेंडूमध्ये जावेद संधीनं 36 धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतर 2 ह्यूज विकेट त्यानं प्राप्त करून दिल्या आणि तिथून मात्र धावसंख्येला लागलाय ब्रेक. अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय फलंदाज मात्र अजय. 6 बाद 88. गोलंदाज अजय आणि स्ट्रायकर बॅटर देखील अजय. 2 अजयचं चेंडूफळीचं युद्ध आहे. एकाच्या हातामध्ये चेंडू आहे, एकाच्या हातामध्ये मात्र बॅट आहे. कोण करेल वार, कोण करेल पलटवार. हा चेंडू हलकासा कट केलाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल आणि एका धावेने जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धाव होत आहेत त्या 89. 6 बाद 89. या षटकातला मात्र अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय. समोर उमेश. लास्ट बॉल टू गो. या चेंडूवरती एक धाव घेतली. षटक मात्र समाप्त होते आणि या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावसंख्या 90. 6 बाद 90. दोन्ही पंचांना मात्र ऑनफिल्ड सूचना असेल. टाइम ऑफ झालेला आहे. एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. इट्स अ टाइम ऑफ. 11 वाजून 18 मिनिटापासून तुम्ही टाइम कॅल्क्युलेट करा आणि मग मला सांगा. मी 10 मिनिटं त्यात ऍड केलेले आहेत, त्याची काळजी करू नका. टोटल 10 मिनिट ऍड केले. टोटल 10. आपला जो व्यत्यय आलेला वेळ आहे त्याच्यामध्ये 11 वाजून 18 मिनिटांनी सुरुवात झाली. टाइम कॅल्क्युलेट इथं केलेला आहे. आम्ही प्रत्येक सामन्यामध्ये पंचांना सूचना दिली आहे. चला सामना सुरू करा. शेवटचं षटक आहे. चला खरं तर शेवटचं षटक आहे. एक शेवटचं खेळाडू षटक. आतमध्ये घ्यायचं आहे. तब्बल मी पंचांना मागा देखील सूचना केली होती की 10 मिनिटं जो व्यत्यय आला होता तो 10 मिनिटं आणि एकूण 35 प्लस 2 अशी 37 मिनिटं आपण घेतलेली आहेत. खरं तर शेवटचं षटक हे चला हाणामारीचं, टाइम काउंट केलेला आहे. धुमसाधुमशीचं काळजी करू नका. प्रत्येक आणि संघासोबत तुडवात अशाच तुडवीचं. प्रकारचं टायमिंग आहे, त्याची काळजी करू नका. चला सामना सुरू करा. अगदी पहिल्या दिवसापासून आपण समालोचन कक्षामधूनच सूचना दिलेल्या आहेत. मगाशी मी पंचांना देखील सांगितलं होतं. आयोजन समितीचे सिद्धू सर होते, नाव घेऊन मी सांगितले मगाशी टायमिंग. चला कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट नाहीये. चला शेवटचं षटक. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू असतील. नंदू सर टाइम काउंट केलाय, काळजी करू नका. सगळ्या संघासोबत हाच निर्णय आहे. एकूण धावफलकावरती धावा 6 बाद 90 धावा आहेत. शेवटचं षटक. रेमटा रेमटीचा चला, शेवटचं षटक, तुडवा कोल्हापूर team. तुडवीचं हना मारीचं हे षटक. रणधुमळी. 6 चेंडू मध्ये किती धावा येतील हे आपल्याला पाहायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुरेख असं नियोजन आणि सुरेख असं आयोजन.
काय प्रेक्षक मित्र खचाखच मैदानावरती भरलेत अंतिम 2 लाख रुपयाचा हा सामना पाहतायत. काय कुमार सुरेख सर. वातावरण. कुमार पाटील सर, आपण मैदानामध्ये जायचंय. आम्ही आमच्या समालोचन कक्षामधून बरोबर वेळेचं टायमिंग किती झालंय काय झालंय, जावेद सर, मयूर सर, अवधूत पाटील सर, नंदू उल्पे सर, नितीन सर, मी मगाशी देखील सांगितलं की सामना थांबल्यानंतर आपण 8 मिनिटं तिथं वाढवलेत. तिचा निर्णय आहे, वेळेचं बंधन नसणार आहे. चला. सुरू होते सामना. इथं फटका मात्र खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते. दुसरी धाव घेतली गेली. तिसऱ्यासाठी झालाय प्रयत्न. मला वाटतंय खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांनी तिसरी धाव पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाहीये. प्रेक्षकांनी जो खेळाडूंना जो जोश दिला आणि या चेंडूवरती मात्र धावा घेतल्या गेल्या 3. 93 धावा, 6 बाद 93. त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय. हो, काय सुरेख चेंडू. अगदीच जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बूम बूम बुमरा चेंडू. गोलंदाजी Wicket. मार्गवरती मनोज मागच्या सामन्याचा मॅच विनर खेळाडू आहे. सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. इथं मात्र दांडी गोल केले. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आणखी एक फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय अजय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 7 बाद 93 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृपया वरच्या प्रेक्षकांनी जरा सांभाळून बघा मॅच. लय पुढे आलंय भावानो. जरा पाठीमागे बसा. इथं मात्र समोर चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलाय. हलकस अपील मात्र पंचांकडे झालं होतं. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 94 धावा. कृपया शतक मात्र थोडं- संघाचं पूर्ण होणार का? थोडं पाठीमागं बसा वरच्या बाजूला बसलेले प्रेक्षक थोडस पाठीमाग. प्लीज प्लीज. थोडस पाठीमागं बसा नाहीतर दिसल ससा. जरा जरा पाठीमाग पाय. ओ दादा प्लीज नको दादा, एवढी मोठी रिस्क. आयुष्य एकदाच आहे दादा. नको नको नको. घ्या घ्या थोडस माग. आपणच माघार घ्यायची. तुझी काळजी मला आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली. नॉन स्ट्राईकला फलंदाज मात्र धावबाद असेल का? धावा 2 काउंट होणार का? धावा 1च काउंट होणार? फलंदाज धावबाद असेल की नसेल? tenniscricket.in माध्यमातून तिसरे पंच देखील आमच्याकडे पोहोचतायत. दूध का दूध, पानी का पानी. कॅमेरामॅन इट्स
इट्स आपण पाहतोय क्लोज एन्काउंटर मात्र होणार का? अगदी जर पाहिलं तर इट्स ओ यू प्लीज प्लीज टी भैया माग भैया थोडं माग ओ भाऊ भाऊ पाय ओ भाऊ या ओ हिरो या ठिकाणी भैया आमचे पाय आओ. मिरज शहरचे एसडी पी साहेब आदरणीय गिरडा साहेबांची या ठिकाणी एंट्री झालेली आहे. आदरणीय गिरडा साहेब या ठिकाणी रणभूमी रणभूमीमध्ये उतरलेले आहेत. बघूया या ठिकाणी आता काय होते. गिल्डा साहेबांनी एसडी पी साहेब प्रेल गिरडा साहेब गिल्डा साहेबांनी जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस इजाज मिस्त्री तकदीर स्पोर्ट्स तकदीर का बादशाह. काय शॉट आहे. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. 1 धाव 2 धाव चौकार षटकार वाइड बॉल नो बॉल विकेट. काय होणार या चेंडूवरती? हर सवाल का जवाब मिलेगा इस गेम के बाद. लास्ट बॉल मनोज चौकार आणि टू षटकाराला प्रणील. इजाज मिस्त्री तकदीर स्पोर्ट्स यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रणील सर यांच्या बॅटमधून आलेला प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकार लास्ट चेंडू या ठिकाणी आदरणीय गिरडा साहेबांना या ठिकाणी बघायचं आपल्याला. गिरडा साहेबांच्या बॅट मधून आपल्याला षटकार मिळतो का चौकार. आणि एक खूप हो, सुंदर हो, हो, चेंडू हो, त्याने मारलेला आहे. सुरेख फटकाय. आणि या हो, हो, ठिकाणी हो, हो, जेल हो. बाद झालेले आहेत. तरी देखील साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. एसडीपीओ आदरणीय प्रेल गिरडा साहेब सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. सामना समिती नक्कीच 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोणता संघ पटकावणार? एका बाजूला आपण संघ पाहतोय कोल्हापूर अमीर स्पोर्ट कोल्हापूर, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय स्वयंभू योद्धा सांगली. प्रथम फलंदाजी करताना 96 धावा बनवलेत आणि 97 धावांचा करायचा आहे पाठलाग. हा 97 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होतोय हे सांगण्यासाठी इस मैदान की आगे की कहाणी मी काही काळासाठी थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा tenniscricket.in च्या माध्यमातून. जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. ही स्पर्धा मानाची अभिमानाची सांगलीकरांचा अभिमान सांगलीकरांचा स्वाभिमान असणारी स्पर्धा. सांगलीकरांची तुडुंब गर्दी मात्र आपल्याला पाहायला मिळते. केवळ सांगलीच नव्हे तर आसपासच्या शहरातून देखील प्रेक्षक वर्ग आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. मी काही काळासाठी थांबतोय. तुम्ही थांबू नका. यम्मा यम्मा एक खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा. उद्या सर्व प्रेक्षक वर्ग आपापल्या कामात असणार आहे. खेळाडू दुसऱ्या मैदानावरती असणार आहे. आम्ही कोणत्या तरी मैदानावरती असणार आहोत. तुम्ही थांबू नका. पाहत राहा. आणि या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय. गेल्या 2 महिन्यापासून आपण ज्यांचा आवाज कागल असेल जयसिंगपूर असेल आटपाडी असेल अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये विविध स्पर्धाच्या निमित्तानं ऐकताय. मी मगाशी सांगितलं की दीपेश सरांचा जन्म देखील झाला नसेल त्यावेळेचा क्रिकेटचा इतिहास. इतकी पुस्तकं त्यांनी वाचली कधी. कदाचित साक्षात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपदेश दिला होता वाचाल तर वाचाल. खऱ्या अर्थाने एक अभ्यासपूर्ण समालोचन ज्यांचं गेल्या 5 दिवसापासून सांगलीकर ऐकतायत. कोणत्या साली काय झालं होतं, ड्रिंक्स ब्रेकचा शोध किती साली लागला, पहिला षटकार कधी मारला, लागोपाठचे 3 टॉस कोणत्या संघाने जिंकले होते, अशी रंजक माहिती ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आमचे सन्माननीय समालोचक दीपेशजी कंडी सर. या सर आपलं स्वागत आहे. पालघर मुंबईचा बुलंद आवाज पुन्हा एकदा जोडला जातोय प्रेक्षकांसोबत. धन्यवाद आदरणीय इर्षादजी बागवान. सोलापूर प्रभागाचा आणि सांगोला गावाचं हे आभूषण सरांना आपण ऐकत होतात. येथून मात्र स्पर्धेच्या समारोपाकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या क्रीडांगणामध्ये स्वर्गीय बाळू डंगे चषक 2026 बरोबर टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. निर्धारित स्वरूपातील 7 षटकांमध्ये 97.
पहिल्या षटकापासून रिक्वायर्ड रन रेट जो ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळेल 13.85च्या घरामध्ये. प्रेक्षकांची तौबा गर्दी आहे, मांदी याळे आहे, तुडुंब गर्दी आहे. रेकॉर्ड ब्रेक. IPLचे सामने बाजूला ठेवून आत मात्र प्रेक्षकांनी पसंती दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील या अजरामर आणि ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. एका बाजूने आपण पाहू शकाल स्वयंभू योद्धा सांगली प्रथम फलंदाजी करत असताना 96 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. आणि आमिर भैया स्पोर्ट्स करवीर कोल्हापूर या टीम समोर 97 चं टार्गेट सेट केलेलं आहे. सांगली जिल्ह्याचा हा वर्ल्ड कप आहे. सांगलीमध्येच राहील की मग कोल्हापूरमध्ये जाईल, हा एकच यक्ष प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. ज्या रीतीने आपण पाहिलेलं होतं 25 जून 1983 मध्ये कपिल देव रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सच्या मैदानामध्ये पहिल्यांदा भारताने विश्वकरंडक आपल्या नावावरती केला. त्यापुढे जाऊन एक लांब सडक केसांचा कर्णधार 24 सप्टेंबर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी दुसरा वर्ल्ड कप भारताला मिळवून दिला. 2 एप्रिल 2011 मध्ये पुन्हा एकदा MS धोनी हे नाव जगासमोर झळकलं. तिसरा वर्ल्ड कप भारताने आपल्या नावावरती केला. त्याही पुढे जाऊन 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चौथा वर्ल्ड कप भारताने आपल्या नावावरती करून दाखवला. 29 जून 2024 चा तो अजरामर दिवस. त्याही पुढे जाऊन महिला देखील मागे राहिल्या नाही आणि अमोल मुजुमदार यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत असताना हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली बरोबर 2 नोव्हेंबर 2025 मध्ये 5वा वर्ल्ड कप भारताने आपल्या नावावरती केला. आणि 2026 मध्ये सूर्यकुमार अशोक यादव यांचं नेतृत्व आणि गौतम गंभीर यांचं प्रशिक्षण यांची मदत घेत असताना 8 मार्च 2026 मध्ये 6वा विश्वकरंडक भारताने आपल्या नावावरती केला आहे. ते सांगलीचा विश्वकरंडक जणू काही सुरू आहे. आणि हा करंडक कोणता संघ आपल्या नावावरती करणार? पहिल्यांदाच तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा प्रनिलजी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली एंटायर कमिटी एकत्रित एक सूत्रात गुंफली गेली आणि काय भन्नाट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडला तर फुलहार बनतो आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं. एंटायर कमिटी एकत्रित आली. DYSP महोदय प्रनिलजी गिल्डा यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचं खुमासदार असं नियोजन आपले स्वर्गीय मित्र बाळू डांगे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. परावे परी कीर्तिरूपे उरावे असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि त्यांच्या अगदी स्मृतींना आपण शाश्रू नयनांनी आदरांजली आणि श्रद्धांजली समर्पित करतोय या स्वर्गीय बाळू डांगे चषकाच्या माध्यमातून. वळूयात मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांकरिता अनेक अनेक शुभेच्छा. 97चं टार्गेट आहे 7 षटकांमध्ये. या मॅच मध्ये मात्र वेळेचं कुठल्याही प्रकारचं बंधन नसणार आहे. दोन्ही संघांकरता ते अधिकृत उद्घोषणा करण्यात आली. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक अशी ही लढत आपण पाहतोय सध्या मुख्य प्रांगणामध्ये. एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू बघा ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवलं जात आहे. तिथे अवधूत पाटील जल्लाद या टोपण नावाने जो ओळखला जातोय, भुई प्रभागाचा ब्रँड आहे, कोल्हापूर क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे. कोल्हापूर क्रिकेटच्या माध्यमातून आन बान शान चौकार षटकारांचा प्रधान जो सांभाळतोय सध्या तरी आमिर भैया स्पोर्ट्स करवीर कोल्हापूरची कमान असा हा अवधूत पाटील आहे. 30 चेंडूंमध्ये 93 धावा करण्याचा भीम पराक्रम याच मैदानामध्ये 2 नाईट्स पूर्वी ज्याने आपल्या नावावरती करून दाखवला होता तो अवधूत पाटील. आणि त्याची साथ सोबत देण्याकरिता कसबा बावडाचा हुकमी इक्का प्रतीक पाटील असे 2 सलामीवीर. आणि सध्या तुम्हाला स्वयंभू योद्धा सांगली संघ देखील दाखवला जातो. तेथे भरपूर टीम हडल सुरू आहे. दर्शन बांदेकर वन ऑफ दी मॅसिव्ह मल्टी हिटर ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बिलॉंग करणारा असा एक खेळाडू ज्याने या मालवण तालुक्याचं आणि या देवबागचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये तेजोमय केलं. इंजमाम नायकवाड यांना आपण पाहू शकतो. त्या टीम हडलमध्ये श्यामला आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये ज्यांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. सुशील बुर्ले यांना आपण पाहू शकाल. या सांगली प्रभागाचा वन ऑफ द टॉप मोस्ट सक्सेसफुल ऑलराऊंडर बबल नाईक ब्रँड ऑफ सिंधुदुर्ग तळेगाव यांना देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एकापेक्षा एक धुरंधर खेळाडूंचा भरणा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रनिलजी गिल्डा साहेब देखील इन ऍक्शनात आणि ग्रँड फिनालेचा थरार तो सुरू आहे मुख्य प्रांगणामध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये. काय प्रेक्षकांची साथ आणि सोबत मिळालंय. म्हणतात ना की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, पाण्याशिवाय किंमत नाहीये धरणाच्या मातीला, सुगंधाशिवाय किंमत नाहीये फुलांच्या जातीला आणि प्रेक्षकांशिवाय किंमत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या या साथीला. जबरदस्त प्रेक्षक आलेले आहेत. मानवी समुद्र
जिकडे बघाल तिकडे फक्त प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक. हा रेकॉर्ड ब्रेकिंग आकडा आहे. ज्या पद्धतीने IPL चा सामना पाहण्यासाठी 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद च्या मैदानाची आसन क्षमता आहे 1,32,000 आणि त्या मैदानामध्ये 1,10,000 प्रेक्षक आले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे एखादा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येबाबतीत. आणि तसं दृश्य सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली येथे देखील आहे. तौबा तौबा गर्द्या 93,422 प्रेक्षक ॲशेस सिरीजचा शेवटचा सामना पाहण्यासाठी देखील आले होते. आणि सध्या तुम्ही सांगलीकरांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम बघा. ओळ्यात मॅचच्या दिशेने दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये सुशील बुर्ले बॉलिंग ट्रॅकवरती त्याचा सामना करणार आहे जल्लाद अवधूत पाटील. पहिल्या चेंडूवर बघा विकेट हिटिंग गोलंदाजी हा अप्रोच आहे. सुशील बुर्ले जेव्हा गोलंदाजी मार्क वरती येतात विकेट हिटिंग गोलंदाजी करतात. हिट द डेक. कुठल्याही प्रकारची मात्र भीती बाळगत नाही आणि हलकेशे फिंगर रोल केलं होतं. जबरदस्त चेंडू होता. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल सुशील बुर्ले राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल. दिल मांगे मोर टीम मांगे मोर. दर्शक मचा रहे हैं शोर. क्रिकेट में क्या चाहिए और. अवधूत पाटिल लगा रहे हैं जोर और आया है इस इनिंग का पहला फोर. हा चौकार बघा ऑप्स्टमच्या पलीकडे शफल झालेले आहेत आणि त्यानंतर जबरदस्त मिडल ऑफ द बॅटने टक्कर आवाज आलाय आणि चेंडू झटपट पटापट सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार 4 धावा फलकावर. 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण. काय फुटवर्क बघायला मिळालं. तिथे थोडीफार चर्चा आणि विनिमय खेळाडू वर्गांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि येथे जेव्हा शफल झाले तेव्हा मात्र कदाचित पिचच्या देखील पलीकडे तर गेलेले नाही आहेत ना. ह्या गोष्टीचं परीक्षण आणि पारख सुरू झालंय सिद्धू गुरव यांच्या माध्यमातून. लिगल पद्धतीने फटका खेळलेले आहेत. धन्यवाद श्याम आपल्या मनापासून आभार. ज्यांनी सुयोग्य पद्धतीने दर्शवलं की फुटवर्क चांगलं होतं. क्रिजच्या पलीकडे गेले नव्हते अवधूत पाटील. 4 धावा फलकावर. पुढचा बॉल इथे बघूयात पंचांचा इशारा नक्की काय आहे तर डाऊन दी लेग वाईट बॉल. खराब चेंडू करार देण्यात आलेला आहे. थोडासा डिसिप्लिनचा अभाव जरूर बघायला मिळाला या चेंडूवर. 5 धावा फलकावर. सुशील बुर्ले वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आहे. तासगावचं मैदान गाजवलंय. कागलचं मैदान गाजवलंय. 6 चेंडू 6 षटकार. तासगावच्या मैदानामध्ये 21 चेंडू 79 धावा. जयसिंगपूर जिथे जातो तेथे स्वतःची हुकूमत निर्माण करतोय. ते फटका फसलाय आणि महत्वपूर्ण मोहरा. बिग विकेट. प्राइसलेस विकेट. अमूल्य बहुमूल्य. ज्या फलंदाजाने 30 चेंडूंमध्ये 93 धावांचा रेकॉर्ड केला होता त्या अवधूत पाटीलला अवघ्या 4 या धावसंख्येवरती बाद केलेलं आहे. सुशील बुर्ले. काय गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे बघा. तुम्हाला तत्काळ पुनरावलोकन दाखवलं जात आहे. ज्युसी हाफ ऑली लेंथ अँड लाईन वरती चेंडू आदळला. पडल्यानंतर नॅचरल बाउन्स मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डीप मध्ये बबल नाईक सिंधुदुर्ग कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. साधा सोपा झेल त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. ज्या रीतीने भारतासाठी सर्वाधिक झेल परिपूर्ण केले मोहम्मद अझरुद्दीन यांनी 156. अगदी तशाच रीतीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण बबल नाईक यांचं. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलेले आहेत. फलकावरती आहेत 5 धावा 1 गडी गारद. वा वा. हलगी वादन होते. टाळ्या वाजतायत. शिट्ट्या वाजतायत आणि सांगलीकरांनी दाखवून दिलंय की स्वर्गीय बाळुळंगे चषक ही स्पर्धा एक फक्त स्पर्धा नाहीये तर हा एक ब्रँड आहे. ब्रँडेड टुर्नामेंट. ऑल इज वेल. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. एंटरटेनमेंटचा डबल डोस. या स्पर्धेमध्ये तारे आहेत. सितारे आहेत. कमाल आहे. धमाल आहे. धडाका आहे आणि मनोरंजनाचा धूम धडाका देखील आहे. 3 चेंडूंमध्ये 5 धावा 1 विकेट. सुशील बुर्ले आज मात्र महत्वपूर्ण मोहरे टिपतायत आपल्या होम ग्राउंड वरती. सांगली क्रिकेट मधील हा एक अजातशत्रू राजा आहे. महानायक आहे. दिग्गज कलाकार आहे. सक्सेसफुल ऑलराऊंडर आहे आणि ग्रँड फिनाले मध्ये एक प्राइजलेस विकेट घेतली अवधूत पाटील यांची. पुढचा बॉल इथे वन्स अगेन हलकस अपील श्याम त्या ठिकाणी करतात.
सुंदर सुंदर आहे षटक. बघा चेंडूच्या टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, योग्य कंट्रोल, लेंथ, लाईन, पेस, मुवमेंट, व्हेरिएशन्स, ॲक्युरेसी. बघा हा चेंडू मात्र प्रॉपर गुडलँड स्पॉट वरती आहे आणि त्यानंतर हलकासा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ कटर दर्शन आणि फलंदाजाचं बंद केलं शटर, रिलीज केला ऑफ कटर. सुशील बुर्ले सुपर बॉलिंग. वन्स अगेन क्या बात आहे यार सुशील. आज मात्र सांगलीच्या विजयाचा शिल्पकार होशील. नाव सुशील. हो स्क्रीन वरती शॉट. काय तो प्रेक्षकांच्या मध्ये जबरदस्त असा शॉट मारलाय गुलीगत. काय सुरेख शॉट. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिळाला मौका, केला गेल गोलीगत धोका आणि उंच माझा झोका. चेंडू मात्र या ठिकाणी सरळ सीमारेषेच्या पलीकडे 11 धावा फलकावर. एक गडी गारद. सुरुवात चांगली झाली. दोन्ही संघांनी समांतर खेळ साकारलाय. महाराष्ट्र क्रिकेटच्या वसुंधरेवरील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026 आपण पाहतोय. प्रेक्षकांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. आयोजकांचं अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा आहे. जी मेहनत घेतली प्रणिलजी गिल्डा आणि त्यांच्या संपूर्ण साथीदारांनी, त्या मेहनतीचं मात्र चीज झालेलं आहे. प्रेक्षकांची संख्या सर्व काही सांगून जात आहे. महाराष्ट्र क्रिकेटच्या वसुंधरेवरील एक यशस्वी, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित अशी स्पर्धा आहे. आज मात्र संपूर्ण भारत देशामध्ये या स्पर्धेची चर्चा. 11 धावा, एक गडी गारद. पहिल्या षटकाचा खेळ फिनिश. 86 धावांचं टार्गेट अजूनही समोर. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. तोडीस तोड, टीट फॉर टॅट. परंतु प्रशांतची अचानक तळपलेले आहे बॅट मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये. स्क्रीन वरती 111 111 आणि सांगली नंबर 1. काय सुरेख असा सामना. बॉल तयार. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. यशकीर दत्त पहिला बॉल घेऊन. मात्र ऑन साइडला टार्गेट केलं होतं. प्रणिलजी गिल्डा यांना हलकासा हुलकावणी देऊन चेंडू निघून जातोय डीप मध्ये. जे स्वप्न पाहिलं होतं आयोजकांनी, त्या स्वप्नाची पूर्तता झालेली आहे. ज्या रीतीने या ठिकाणी साकारलं गेलंय, अगदीच आज सुटकेचा निश्वास टाकणारे आहेत नियोजक. जबरदस्त, उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला पर्याप्त आहे आणि प्राप्त देखील. 12 धावा, एक कडी गारद. इथे देखील आपण पाहू शकाल गोलंदाजीचा दर्जा उच्च श्रेणीय जरूर. जरी काही मोठे फटके आले असतील तरी देखील यशकीर दत्त या पश्चिम महाराष्ट्रातील इकॉनॉमिकल गोलंदाजांच्या यादीमध्ये सन्मानाचं स्थान मिळवण्यामध्ये यशने खूप कमी वयामध्ये भरारी तर घेतलेले आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यामध्ये नेहमी सुयश प्राप्त करतो. 14 धावा, एक गडी गारद. पुढचा बॉल. वन्स अगेन बघा पुन्हा एकदा तेच दृश्य. इकॉनॉमिकल गोलंदाजीचा राजा आणि महाराजा आहे यशकीर दत्त. 97 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतीक पाटील, ब्रँड ऑफ कसबा बावडा, खूप चांगला फलंदाज. मागील 3 ते 4 महिन्यांमध्ये प्रतीकची बॅट चांगलीच लहरले, तळपले, बहरले आणि त्या दृष्टिक्षेपामधून ग्रँड फिनालेमध्ये भरपूर आशा आणि अपेक्षा आहेत प्रतीक पाटील कडून. 15 धावा, एक गडी गारद. दुसऱ्या षटकाचा खेळ गतिमान.
फॉलो थ्रू मध्ये जेल टिपण्याची संधी चालून तर आली होती. डिरेक्ट हिटचा प्रयत्न सुरेख. उमेश यांना आपण पाहू शकलात. चांगला प्रयत्न होता कारण डेंजर यांच्या दिशेने बॅटर वाट करत होते आणि वाटचाल करत होते आणि त्यातून मात्र खऱ्या अर्थाने डिरेक्ट हिट जर झाले असते तर काम देखील फिट झालं असतं. 16 धावा 1 गडी गारद. बघा या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका खेचू दिलेला नाहीये. ही स्पेशालिटी आहे यश गिरदत्त या गोलंदाजाची. ज्या रीतीने 1964 मध्ये आपण बापू नाडकर्णी यांना पाहिलं होतं. तत्कालीन मद्रास आणि आताच्या चेन्नईच्या मैदानामध्ये सलग 131 चेंडू निर्धाव रिलीज करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केला होता. यश मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. येथे आपण पाहू शकाल ऑन साइडला काउफेच्या दिशेने ओ हो. आणि सरते शेवटी शांततेला भंग करणारा एक दर्जेदार षटकार आलाय. खूप आवश्यकता होती फटक्याची. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. आणि आपण पाहू शकाल ऑफस्टम्पच्या पलीकडे शफल चेंडू आला स्लॉट मध्ये. डिस्पॅच केला पार्किंग प्लॉट मध्ये. शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार, बहारदार आणि अतिशय निर्णायक आणि उपयुक्त स्वरूपाचा हा षटकार आहे. 22 धावा 1 गडी गारद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. खूप चांगली फलंदाजी मिस्टर प्रशांत यांना आपण पाहू शकतात. फुटवर्क स्ट्रॉंग बघायला मिळालं. प्रेक्षकांची मागणी आहे पंच सिद्धू यांच्या डान्ससाठी. प्रेक्षक मागणी करतायत पंच सिद्धू यांना. वाईड वर्कचा प्रयत्न होता. बघता बघता 2 षटकांचा जो खेळ तो फिनिश होतोय आणि या 22 अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 75 धावांचं टार्गेट समोर आहे. ज्या रीतीने स्पर्धा आपण पाहतोय, मी कुठेतरी ऐकलं होतं की दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाऊन कधीही आपण स्वतःची मनमर्जी करायची नसते. आणि जी काही टीकास्त्र सोडण्यात आलं होतं नियोजकांवरती, जरा कॅमेरामॅन आपण एकदा कॅमेरामध्ये चित्र बंदिस्त करा. प्रेक्षकांची संख्या फक्त एकदा तुम्ही दाखवा. जर ईर्ष्येवरती PSI महोदय कुमार पाटील आणि त्यांच्या समवेत अझर सर उतरले, अझरजी पिरजादे साहेब, आणि त्यांना जर साथ मिळाली प्रणिलजी गिल्डा DYSP महोदयांची, तर काय होऊ शकतं हे चित्र एकदा तुम्ही फक्त बघा ऑन स्क्रीन. काय प्रेक्षक ही स्क्रीन मध्ये मेहनत बघा, आहे. स्क्रीन मध्ये बघा. आणि जेव्हा एखादा मराठी माणूस पेटून उठतो, म्हणतात ना विवेकजी की जिथे विषय गंभीर तेथे DYSP प्रणिलजी गिल्डा, PSI कुमारजी पाटील आणि अझरजी पिरजादे खंबीर. आणि ही मेहनत आहे. फक्त काय हे प्रेक्षक. नियोजन बघा. सांगली जिल्ह्याच्या ऐतिहासिक हो. पार्श्वभूमीवर अजरामर प्रेक्षक स्पर्धा जो स्क्रीन मध्ये दिसतोय हात वरती करा, हात वरती. दर्जेदार स्पर्धा. हा. काय पांढरा शर्ट वाला. हो. भेळवाला पण काय व्हायरल झालाय भेळवाला. जणू काही सांगलीमध्ये तो आज या प्रेक्षकांच्या जीवावरती 1 गुंठा जागा घेईल. काय गर्दी खचाखच स्टेडियम मध्ये. दर्शन बांदेकर आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. 29 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. इथून 75 धावा. प्रशांतच्या बॅटमधून 7 चेंडूंमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक थोडेसे शांत आहेत, परंतु जर ते सेट झाले तर मॅचला बनवू शकतात. अजूनही बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. जर आपण विचार केला, आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर टीमचा हा फटका फसला. यशांच्या मागे श्याम आणि काम तमाम. श्याम जबरदस्त जल परिपूर्ण दर्शन बांदेकर यांच्या गोलंदाजीवरती बघा. यष्टांच्या मागे स्वतःचा चाणाक्षपणा, सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक स्वरूपाचा हा यष्टी रक्षक काय आवाज आहे. मिस्टर श्याम. आणि काय झेल टिपलाय. विलक्षण आहे, विस्मयकारक आहे. सुंदर झेल. श्याम जबरदस्त आहे यष्टी रक्षण. शाम से कहना छिनू आया था. खूपच सुंदर स्वरूपात यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतायत. नव्याने फलंदाज आता मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. वन ऑफ दी फायनेस्ट बॅटर, ISPL सुपरस्टार म्हणून ज्यांची ओळख आहे, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, अर्थातच नितीन माटुंगे. कोल्हापुरी तडका मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारखी महाकाय स्पर्धा ज्यांनी गाजवलेली आहे आणि खास करून या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला चेस मास्टर, मॉडर्न मास्टर, गेम चेंजर, मॅन ऑफ क्रायसिस,
नितीन माटुंगेची ग्रँड एंट्री मैदानामध्ये झालेली आहे. 28 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 75 धावा करायच्या आहेत. सामना रफ अँड टफ आहे. भरपूर स्पर्धा आपण पाहिल्या असतील, परंतु ज्या रीतीने प्रणिलजी गिल्डा, PSI कुमारजी पाटील आणि अझरजी पिरजादे त्यांच्या साथीने संपूर्ण समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यती झाल्या बहु, होत आहेत बहु, होतील बहु, परंतु या हाच उल्लेख करावा लागेल स्वर्गीय बावडांगे चषक या स्पर्धेचा. काही जबरदस्त मॅनेजमेंट आणि प्रेक्षकांनी जो काही उदंड प्रतिसाद दिलाय त्यामुळे या स्पर्धेची शोभा गगनाला भिडलेली आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतील एक अजरामर अशी स्पर्धा आपण पाहतोय. ओहो हो, काय डाय दर्शनांचा पुढील मारले, बॉल आपण पाहू शकतात. खूप छान रीतीने गोलंदाजीचं जबरदस्त. हे पृथक्करण विद्यमान. धावसंख्येचा ग्राफ थोडासा थंडावलेला आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगलचा काउंटिंग होते. 23 धावा, 2 गडी गारद. थोडासा संयम दाखवावा लागेल कारण सध्या 23 धावा झालेल्या आहेत. 23 सप्टेंबर 1952 मध्ये अंशुमन दत्ताजीराव गायकवाड म्हणजे भारतीय संघाचा असा एक फलंदाज ज्याने जालंधरच्या मैदानामध्ये पराकोटीचा संयम दाखवला आणि पाकिस्तान संघाच्या विरोधात डबल सेंचुरी परिपूर्ण केली. येथे थोडाफार संयम दाखवावा लागेल कारण झटपट विकेट आलेल्या आहेत. धावांचं येणं बंद झालंय, परंतु क्रिकेटचा जो मूलभूत पाया आहे सिंगल आणि डबल त्यांना जिवंत ठेवावं लागेल. म्हणतात ना, मुंबईची लाईफलाईन आहे लोकल आणि क्रिकेटमध्ये प्राणवायू, श्वास, ऑक्सिजन, संजीवनी बुटी काय असेल तर त्या आहेत सिंगल आणि डबल्स. स्क्रीनवरचे पुढे प्रेक्षक आहेत त्यांना पण जरा स्क्रीन मध्ये दाखवा. ते देखील आपण पाहू शकतात. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. चांगलं षटक आहे. पूर्णतः इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. 17 चेंडूंमध्ये 25 धावा, 2 गडी गारद. हरकत नाहीये. एक चांगली पार्टनरशिप सामन्याला बदलू शकते. खूप चांगला ऍटमॉस्फिअर या ठिकाणी आहे. आज मात्र PSI कुमार पाटील साहेब खुश आहेत. अझर पिरजादे खुश आहेत. अकीब पिरजादे खुश आहेत कारण जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवलंय. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आणि इथून काही जबरदस्त रोटेशन बघायला मिळालं. खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. ग्रीवी शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने, शिताफीने, कसोशीने ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबलचं रोटेशन झालं. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि विजयाकरिता आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर टीमला 70 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 70 धावा, 70 धावा 24 चेंडू अशा स्वरूपाचं हे इक्वेशन आहे. आमच्या समवेत अझरजी पिरजादे या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, परंतु ज्या रीतीने या स्पर्धेची वाटचाल आहे बघा. पुन्हा एकदा प्रेक्षक तुम्हाला दाखवले जातात. स्वतः संघमालक आमिर भाई आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात आणि अझरजी, मी स्वर्गीय बाळू डांगे चषक या स्पर्धेबद्दल एकच म्हणेन, बाळू डांगे चषक टूर्नामेंट का नाम सुन के फ्लॉवर समझे क्या? ये फ्लॉवर नहीं, ये फायर है. आणि हे फक्त नाव नाहीये तर स्वर्गीय बाळू डांगे चषक हा एक ब्रँड आहे. खरोखरच काय सुरेख है कि फ्लावर नहीं फायर है और घायल है इसीलिए घातक है. सुरेख स्क्रीन वरती प्रेक्षकांची संख्या तुम्हाला दाखवली जाते. रेकॉर्ड ब्रेकिंग 1987 मध्ये देखील अंतिम सामना पाहण्यासाठी 87,493 प्रेक्षक आले होते कोलकात्याच्या मैदानामध्ये. आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीचं हे चलचित्र तुम्ही बघा. ग्रँड रिस्पॉन्स, सक्सेसफुल टुर्नामेंट. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती 24 चेंडू 70 ची गरज. बॉलर तयार. पुन्हा एकदा मैदानामध्ये जल्लोष होताना पाहायला भेटतोय. सांगली पंच सिद्धू डुंग 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 ला ला ली ला 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 ली ला ला ला. काय 12:40 होत आहेत परंतु प्रेक्षक अजूनही खचाखच मैदानामध्ये आहेत. एकही
पाय ठेवायला जागा नाहीये मैदानामध्ये, इतकी अलोट गर्दी. कारण विवेकजी, आपण भरपूर मैदानामध्ये गेला असतील, परंतु अशी प्रेक्षकांची संख्या कधी बघितलेली आहे का? इतकी तर अशी जी बघितलेली आतापर्यंत रात्री 12:40 कुठेही पाहिली नाहीये. आणि जबरदस्त सांगलीकरांनी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. खरोखरच या प्रेक्षक मित्रांचं खरोखर मनापासून आभारी राहीन. जबरदस्त. कॅमेरामॅन सर्व प्रेक्षकांना दाखवा, कुणालाच आज नाराज करू नका. 12:40 झालेत आणि जे लांब राहणारे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं लवकर जावा, नाहीतर दरवाजा उघडणार नाहीत घरचे. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे 22 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 70 धावांची आवश्यकता. आणि विवेक जी चर्चा आपण करतोय प्रेक्षकांबद्दल, बघा, जेव्हा एखादा ज्वलंत कर्तृत्ववान माणूस पेटून उठतो तेव्हा तो काय करू शकतो याचं हे सर्वाधिक चांगलं उदाहरण आहे. प्रणिलजी गिल्डा साहेब, अझरजी पिरजादे साहेब, अकीब पिरजादे साहेब, PSI कुमार पाटील साहेब काय करू शकतात जर हट्टाला पेटले तर, याचं हे सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका जबरदस्त आहे आणि तेथे मात्र बॅकअप करिता 100% समर्पणाची भूमिका. जबरदस्त 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 धन, मन, उत्कृष्ट धन, सर्व टाळ्या झाल्या समर्पण. पाहिजेत. जबरदस्त काय धावला आणि काय चेंडू त्यानं अडवलाय. सुरेख, जबरदस्त, अप्रतिम. सांगलीच्या इतक्या किर्दात. प्रेक्षकांमध्ये तो इतकी सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय. जबरदस्त. यश किर्दत्तने भरपूर प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं कार्य केलं. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनण्याची भूमिका आपल्याला बघायला मिळाली. सुशील पुरले षटकातील पुढील बॉल घेऊन चांगली गोलंदाजी होते. ब्रँड ऑफ सांगली, सुशील पुरले गोलंदाजी करतोय चांगली. क्या बात है यार. मी एक चित्रपट पाहिला होता दामिनी. त्या दामिनी चित्रपटामध्ये अझरचा एक डायलॉग होता, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. इथे डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. हलकंसं प्रेशर बिल्डअप केलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. टॅप स्ट्रोक आहे मयूर कारंडे यांच्या माध्यमातून सुपरस्टार आयकॉन. धाव फलकाचा विचार जर आपण केला तर इथून हळूवार पद्धतीने जाऊन विसावलेला आहे 3वर. 0-30 या अंकावर चेंडू शिल्लक आहेत 19. आता धावा करायच्या आहेत 67. ज्या गोष्टीच्या अगदीच बाबतीत आपण चर्चा करत होती, प्रेक्षकांची संख्या, त्यानंतर प्रणिल गिल्डा, DYSP महोदय, समवेत कुमारजी पाटील PSI महोदय काय करू शकतात, ह्या विषयाला आपण आणखीन एक्सपांड करणार आहोत. पुढचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि प्रेक्षकांच्या मध्ये चेंडू. सर बघा, प्रेक्षकांना देखील चेंडू सलामी करायला जातोय. काय प्रेक्षकांचं प्रेम या मैदानावरती दिसून येतंय. म्हणून तर म्हणतात ना, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन मैदान पे मेरे प्रेक्षक अभी सब पे भारी है. काय प्रेक्षकाचा खच. स्टेडियम अजून सुद्धा रात्रीचे ठीक 12:44 होत आहेत, तरी देखील प्रेक्षक मित्र हा सामना पाहतायत. मुंगीला देखील जायला जागा नाही, इतके मैदानामध्ये प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 63 धावांची आवश्यकता आहे. विराट कोहली यांचे फार सुंदर शब्द आहेत, मला आयुष्यामध्ये जास्तीत जास्त चॅलेंजेस आवडतात. आणि जर कुमार पाटील यांना कोणी चॅलेंज केलं की आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवा, कुमार पाटील आपण करून दाखवलेलं आहे. आणि कुमार पाटील, अझर पिरजादे साहेब, अकीब पिरजादे साहेब आणि प्रणिलजी गिल्डा यांच्यासाठी एकच सांगेन, सिर्फ बात ऐसी करू कि निशाना बन जाए, सिर्फ बात ऐसी करूं कि निशाना बन जाए. मैं अगर सुना दूं अपनी जवानी के किस्से तो ये लड़के मेरे पाव दबाने लग जाए. करून दाखवलंय, फक्त बोलून दाखवलेलं नाहीये, सुरेख. तर काय करून शायरी. देखील दाखवलंय. आणि बोले तैसा झाले त्याची वंदावी पाऊलय. कुमार पाटील साहेब, प्रणिलजी गिल्डा साहेब, अझरजी पिरजादे साहेब. काय सरांनी जवानीवरती शायरी सुरेख सांगितली. तसंच एक जवानीमध्ये देखील, ज्या करतात नजरेने घायाळ त्या कधीच कोणाच्या नसतात, ज्या करतात नजरेने घायाळ त्या कधीच कोणाच्या नसतात. वरून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात, आतून मधमाशा असतात. बरोबर आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, तब्बल 63 धावा करायच्यात. सध्या तरी पारडं थोडंसं जड झालेलं आहे.
स्वयंभू योद्धा सांगली टीमचं, परंतु एक क्रिकेट पुनरागमन करणार का मयूर कारंडे आणि टीम. खुरपुऱ्या टप्प्याचा बॉल येथे देखील संयमी रीतीनेच खेळलेले आहेत. विवेकजी, ज्या रीतीने फलंदाजी सुरू है, तुझमें क्या हुनर है बताना भी जरूरी है. अगर तू जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है. अगर इस मैच को जीतना है तो अब छोड़ो चौके, छोड़ो वो सिंगल डबल, अभी तो छक्के ठोकना जरूरी है. कारण रिक्वायर्ड रन रेटला तुम्ही बघा, तो आकाशाला गवसणी घालतोय. शॉर्ट फाइन लेग मध्ये सजवलेला फटका नाही नाही. दिल्ली तो अभी बहुत दूर है. राजधानी एक्सप्रेस पकडणी पडेगी. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. बघा, प्रशांत आणि मयूर करंडेचा विचार जर आपण केला, ज्या पद्धतीने मयूर यांना मी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये फलंदाजी करताना पाहिलं होतं, नो डाऊट षटकार खेचण्यामध्ये माहीर फलंदाज आहे. आता 16 आणि 61, बघा 16ला उलट केलं तर 61 होतात, 61ला उलट केलं तर 16 होतात. आणि या 16 चेंडूंमध्ये जवळपास 10 षटकार खेचावे तर लागतील. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. शब्दांपेक्षा कृती नेहमी सर्वश्रेष्ठ असते. प्रयत्नांती परमेश्वर आहे. आणि मयूर कारंडेकडे एक क्षमता आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमधील सर्वाधिक लांबवरचा षटकार खेचणारा हा मयूर कारंडे आहे. क्षमतेने शृंगारलेला फलंदाज. कमाल करावी लागणार आहे आज, कारण चेंडू शिल्लक आहेत बरोबर या मॅच मध्ये 15 धावा करायच्या आहेत. 57, 15 बॉल 57. मयूर कारंडे करू शकतोय. ती क्षमता आहे, ती ऍबिलिटी आहे. एक युटिलिटी प्लेअर, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख. ते चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप जास्त नागमोडे वळण घेत आहे. फलंदाजाने चॅलेंज केलंय. थर्ड अंपायर या, परीक्षण करा. थर्ड अंपायर, पंच आपण यायचं आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टांच्या किती बाहेर आहे याचं परीक्षण तुम्हाला करावं लागेल. सामना बनवू शकतोय. क्रिकेटमध्ये समालोचन करत असताना असे भरपूर सामने मी पाहिलेले आहेत जिथे 12 चेंडूंमध्ये 40 धावा, 35 धावा, 38 धावा झालेल्या आहेत. क्रिकेट इज द गेम ऑफ माइटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ आहे जिथे 15 मध्ये 57 होऊ शकतात. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. 15 मध्ये 57 प्रयत्न करावे लागतील. मयूर कारंडे आयकॉन म्हणून त्याची उगाचच निवड झालेली नाहीये आणि येथून कमबॅक करू शकतोय फलंदाजी करणारा संघ. सध्या आमच्या टेक्निकल रूम मध्ये खरं तर 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबचा शोध लागला. 3 वैज्ञानिक, चाड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी युट्यूबचा शोध लागला. त्याचा सर्वात जास्त फायदा झालाय तो टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंकरिता. आणि संतोष नाणेकर यांचं इन्व्हेन्शन म्हणजे tenniscricket.in च्या माध्यमातून सध्या परीक्षण सुरू आहे टेक्निकल रूम मध्ये. इट्स वाईड बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल. मयूर कारंडे यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते परफेक्ट आहे आणि ते खराब चेंडूचा इशारा पंचांनी दिलेला आहे. वाईड बॉल. 15-56चं इक्वेशन. एका बाजूने दर्शन बांदेकर, दुसऱ्या बाजूने मयूर कारंडे, दोन्ही आयकॉन. बेस्ट वर्सेस बेस्ट इनसाइड आउट केलेले आहेत. मयूर कारंडेचा हा फटका मात्र फसला. क्षेत्ररक्षक हसला, फलंदाज रुसला, चेंडू बबल नाईकच्या हातामध्ये जाऊन बसला आणि फलंदाज तंबूच्या आतमध्ये जाऊन बसला. मोठा 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 झटका. मयूर कारंडे बॅक टू द पॅव्हिलियन. येथून सामन्याची परिभाषा बदलली. बघा, हे प्रेक्षक राजे तुम्हाला दाखवले जातात. सध्याच्या घडीला 14 चेंडूंमध्ये 56 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार खेचायचा आहे. 14 चेंडू 56 धावा. स्वयंभू योद्धा सांगली टीम सध्या तरी आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि अशातच मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत सेमीफायनलचा हिरो, सेमीफायनल मधील सामनावीर मिस्टर मनोज संकपाळ. गेल 10 ते 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव च्या क्रिकेटरकडे आहे. अनुभवाचं दुसरं नाव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर या बिरुदावलीचा प्रमुख जनक आपल्याला पाहायला मिळतोय मनोज संकपाळ, ज्यांनी 15 चेंडू 25 धावा एक महत्वपूर्ण खेळी साकारली होती सेमीफायनल मध्ये. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर या संघाला अंतिम सामन्यामध्ये धडक मारून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा हा बॅटर आहे आणि जी कामगिरी सेमीफायनल मध्ये केली होती ती ग्रँड फिनाले मध्ये देखील करायची आहे मनोज संकपाळ यांना. 14 चेंडूंमध्ये सलग 14 चौकारांची आवश्यकता आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. 14 चेंडू 14 चौकारांची अपरिहार्यता. बॉलर तयार, दर्शन बांदेकर.
ISPL सुपरस्टार सिंधुदुर्ग मालवण देवबागचा कोहिनूर चांगली गोलंदाजी करतोय. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. यॉर्करचं दर्शन बांदेकरने दिलेलं आहे आणि हा जो डॉट चेंडू आहे तो सामन्याला अजून कॉम्प्लिकेटेड करतोय. आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर टीम करिता 13 चेंडूंमध्ये 9 षटकार आणि एका डबलच्या रोटेशनची आवश्यकता आहे. लॉफ्ट केलंय वाईड लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. येथे देखील ओहो हो नशिबाची साथ आयुष्यमान भवचा आशीर्वाद. तर दुसऱ्या बाजूने धाव चीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. येथे थोडीशी निराशा प्रशांतच्या माध्यमातून. धावचीच्या स्वरूपामध्ये आलेली ही विकेट. पंच काय सांगतात येथून टेप बॉल प्रायोगिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा. निम्मा संघ गारज झालेला आहे. पारस सरांचे मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेकरिता आकर्षक स्वरूपातील ट्रॉफीज सौजन्य केलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या आहेत 56. 12 चेंडू 56 धावा कठीण आहेत परंतु अशक्य नाही आहेत. म्हणतात ना की जंगलामध्ये सकाळी जेव्हा हरिण उठते तेव्हा ते असा विचार करते की आज मला सिंहापेक्षा जास्त धावावं लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल. दुसऱ्या बाजूने सिंह असा विचार करतो की आज मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल नाहीतर मी उपाशी मरेन. मित्रांनो आणि खेळाडूंनो, आपण सिंह असू की हरिण असू, आयुष्य चांगले जगायचे असेल आणि क्रिकेटमध्ये जर जिंकायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. स्ट्रगल 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 केल्याशिवाय कुणाचंही नाव गुगल वरती येत नाही. आता उर्वरित स्वरूपामधील 12 चेंडूंमध्ये 56 धावा जर परिपूर्ण करायच्या असतील तर संघर्षाची भूमिका स्वीकारावी लागेल. इचलकरंजीचा सुपरस्टार जावेद संधी आलाय फलंदाजी करण्याकरिता. बॅटिंग लाईनअप अजूनही विजिबल आहे, स्टेबल आहे. जावेद संधी बॅटिंग स्टान्सवर. पंच दर्शवित असताना व्हाईट बॉल. डीवायएसपी महोदय प्रणिलजी गिल्डा आहेत गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग रनवेवर. जी कामगिरी इंडियन प्रीमियर लीग मध्ये यशस्वी जयस्वाल यांनी केली होती, केवळ 13 चेंडूंमध्ये 50 धावा, तसंच काहीच आता जावेद संधी यांना करायचं आहे या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत या संपूर्ण 5 नाईटचा विचार जर आपण केला तर अत्यंत कंजूस मारा करण्याच्या बाबतीत प्रणिल गिल्डा अव्वल स्थानी आहेत. जेव्हा सेमीफायनल मध्ये पोहोचण्याची नितांत आवश्यकता होती, केवळ 12 मध्ये 21 करायच्या होत्या, तिथे 4 धावांचं षटक हाताळलं. आज देखील सेमीमध्ये 6 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावांचं षटक आणि येथे देखील ग्रँड फिनाले मध्ये हलकासा कंट्रोल तर ढासळलंय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपामध्ये जरूर एक धाव ऍड केली जाईल. यस, व्हाईट बॉलचा इशारा आहे सिद्धू गुरव यांच्या माध्यमातून. बघा येथे जर आपण सामन्याचा कटाक्ष पाहिला तर 90% मोमेंटमला आपल्या बाजूने खेचून आहे स्वयंभू योद्धा सांगली. स्वतःच्या होम ग्राउंडवरती दबदबा, दहशत आणि दरारा. ऑन ड्राईव्ह केलेले आहे डीप मधून क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने मिस्टर सुशील बोर्ले यांचं हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने. औपचारिकतेकडे सामना वळतोय की काय, कारण आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूंमध्ये 8 षटकार 1 चौकार. वन्स अगेन यॉर्कर. 4 फेब्रुवारी हा कर्करोग दिन आहे आणि क्रिकेटच्या विश्वातील ही अशी कॅन्सर डिलिव्हरी आहे जिथे भले भले फलंदाज देखील ठप्प होऊन जातात. पुन्हा एकदा सिंगल सॉलिड बॉलिंग. प्रणिल गिल्डा क्लास, मास्टर क्लास दर्शवताना पाहायला मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट इनटू द गॅप. चेंडू सीमा रेषा पार, फरार. स्वर्गीय बाळू डांगे चषक चौकार. चांगला फटका, परंतु उशीर तर झालेला नाहीये ना, हा एकच यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कारण येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 47 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 8 षटकार सुमित भरत डिकले यांनी करून दाखवलंय. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवर आज मात्र
मनोज संकपाळ, जावेद संधी मिळून करणार का? नाही, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बिटवीन दी गॅप तर खेळलेले आहेत, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. मिस्टर उमेश यांना आपण पाहू शकला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा पडून परिपूर्ण केल्या जात आहेत आणि ह्या दुहेरीच्या सहाय्याने थोडीशी शांतता पसरू लागलेली आहे, कारण सामन्याची परिभाषा बदलून गेलाय, दशा दिशा बदलून गेलाय. 7 चेंडूंमध्ये तब्बल करायच्या आहेत 45 धावा. प्रणिल गिल्डा मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर. टेप बॉलचा हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे प्रणिल गिल्डा यांनी. पुन्हा एकदा 6 चेंडूंमध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी 44 धावांचं टार्गेट. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोरेगावच्या मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 43 धावा झालेल्या आहेत. करण मडवी या फलंदाजाने तो ज्वलंत इतिहास कोरला होता. दीपेश प्रभाकर गोलप, ब्रँड ऑफ अल्मान 11 चेंडू 11 षटकार हा रेकॉर्ड त्याने देखील परिपूर्ण केलेला आहे. परंतु येथे 6 चेंडूंमध्ये 44 करायचे आहेत. संपूर्ण भारताचा विचार जर आपण केला तर आग्रा येथील ताजमहाल, विजापूर येथील गोल घुमट, वेरूळ येथील वेरूळची लेणी, मदुरै येथील मीनाक्षी मंदिर, श्रवण बेळगोळ येथील गोमटेश्वरचा पुतळा आणि चित्तोडगड येथील जयस्तंभ अशी 7 आश्चर्य आपण पाहिलेले आहेत. आता 6 मध्ये जर 44 झाले तर 8वं आश्चर्य देखील बघायला मिळेल. 6 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावा करायच्या आहेत. आता नेपोलियन बोनापार्टला आपण पाहिलं होतं, ज्याच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नव्हता. फलंदाजाला हा विचार करावा लागेल, जर एक नो बॉल आला, एक नो चेंडू आला, त्यावर जर षटकार आला तर शक्यता आहे. परंतु 99% सामना जो आहे तो स्वयंभू योद्धा सांगली संघाच्या बाजूने झुकलेला आहे, वाकलेला आहे. आणि प्रेक्षक राजा बघा, पब्लिक हे सब जानती है. एक एक प्रेक्षक कुठून जायला सुरुवात झाली, त्यांना ठाऊक आहे विजेता कोण बनणार आहे. परंतु भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामना आपण पाहिला होता, 30 चेंडूंमध्ये 30च करायच्या होत्या. भारतामधील निम्म्या लोकसंख्येने टीव्ही बंद केला, परंतु त्यानंतर जी कलात्मकता दाखवली हर्षदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी, त्यांनी मात्र सर्व आश्चर्यचकित झाले. भारताने 29 जून 2024 मध्ये इतिहास रचला. 30 चेंडूंमध्ये 30 धावा डिफेंड केल्या, परंतु येथे बहुधा नाही. पहिला चेंडू अजयच्या माध्यमातून डॉट आलाय. आता 5 चेंडू 44 धावा. स्वर्गीय बाळू डांगे चषकाच्या पहिल्या हंगामाचा अंतिम महाविजेता आपल्या डोळ्यांसमोर सुस्पष्टपणे झळकू लागलाय क्रिस्टल क्लिअर पद्धतीने. जेव्हा शिव खेरा यांनी यश तुमच्या हातात हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये फार सुंदर टॅगलाईन होती. ती टॅगलाईन अशी होती की विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आणि स्वयंभू योद्धा सांगली संघाचा वेगळेपणा जाणवला. जी वाटचाल राहिली, या वाटचालीमध्ये आपण इंजमाम नायकवाडी यांची क्लास 1 बॅटिंग पाहिली, अक्की पिरजादे यांचं चांगलं योगदान, सुशील बुर्ले यांचा मास्टर क्लास, प्रणिल गिल्डा यांची इकॉनॉमिकल गोलंदाजी सातत्यपूर्ण रीतीने अनुभवायला मिळाली, उमेश यांचं योगदान विसरता कामा नये. यश किरदत्त यांनी केलेली गोलंदाजी दर्जेदार होती. दर्शन बांदेकर आयकॉन खेळाडू, बबल नाईक याने झळकावलेली अर्धशतके जी विजयाच्या वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारी ठरली. आणि बघता बघता या स्वर्गीय बाळू डांगे चषक सांगलीतील शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. औपचारिकता शेष, प्रेक्षकांची संख्या अजून देखील तुडुंबच आहे. 3 चेंडू शिल्लक, 43 धावांचं अशक्यप्राय आव्हान समोर. अंतिम महाविजेता समोर येऊ लागलेला आहे. दर्जेदार हे प्रदर्शन राहिलेलं आहे. क्या बात है, क्या बात है. स्वयंभू योद्धा सांगली. जितका साखर उत्पादनासाठी हा सांगलीचा प्रभाग ओळखला जातो ना, तितका स्वर्गीय बाळू डांगे चषकासाठी देखील आगामी काळामध्ये ओळखला जाईल. इतकी यशस्वी स्वरूपामध्ये स्पर्धा बघायला मिळाली. विकी पुजारी फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद संघाकडून खेळलेला ISPL सुपरस्टार सध्या मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु सामना हातामधून पूर्णपणे स्किट झालेला. चांगली गोलंदाजी. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगे इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये या सामन्याला द्यायचं आहे उत्तर. अरे करुणी जावे दुनियेमधून असे काही जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर.
नजर रोखूनही नजरेमध्ये स्वर्गीय बाळू डांगे चषकाच्या अंतिम सामन्याला दिलंय उत्तर स्वयंभू योद्धा. सांगली टीमने केवळ एक चेंडू शिल्लक आहे. इतिहासाच्या पानांवर चंदेरी, रुपेरी, सोनेरी इतिहासावर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरण्यापासून केवळ एक पाऊल दूर. डाळ भात वरण लोणचं पापड सर्व काही सज्ज आहे. तब्बल 2 लक्ष प्रथम पारितोषिक उचलण्याच्या यादीमध्ये शेवटचा बॉल स्वयंभू योद्धा सांगली आणि येथून